जेव्हा सुखदेव गोस्वामींनी आश्वासन दिलं की राजा घाबरू नकोस, ज्या ठिकाणी भगवंताचे श्रवण कीर्तन होत आहे त्या ठिकाणी अपशकुन प्रवृत्तीचे कोणतेही लोक प्रभाव करू शकत नाही. आणि शिलप्रभुपाद तात्पर्यात लिहितात की ज्या ठिकाणी तुम्हाला भूत प्रेतांचं डाकेने किंवा ज्या गोष्टी असतात त्याचं भीती वाटत असेल त्याच वेळेस तुम्ही भगवंताच्या नावाचा जप करू शकतात. कोणत्याही नावाचा, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती, भगवंताच्या सगळ्या नावामध्ये समान शक्ती आहे, ते नावाचा जप केला पाहिजे. आणि केल्यानंतर सुखदेव गोस्वामी वारतात खेचरी आहे, आणि खेचरी असल्यानंतर काय ते आकाशामध्ये उडणार आहे. आणि दुसरं काय माया वशिता म्हणजे मायाचं, आणि दुसरं कामचारिणी. कामचारिणी म्हणजे सगळे मनानं जिकडं वाटेल तिकडं फिरणारी अशी पुतना आहे. आणि केल्यानंतर ती पुतना गोकुळ महावनामध्ये वृंदावनमध्ये प्रवेश करते. प्रवेश करीत असताना अतिशय सुंदर एक असतं लावण्यवाती सुंदरीचं धारण करतात. तिचं कटिप्रदेश, नितंब उरज, तिचं ओठ, तिचे डोळे, तिची नाशिका आणि तिच्या मधुमालतीच्या फुलाचा सुंदर सुंदर गजरा आपल्या आंबाड्यामध्ये लावलेला होता. आणि लावल्यानंतर ती अतिशय नटकट फटकत चालत हाताने एक सुंदर कमळाचं फूल घेतलं होतं. जेव्हा ती वृंदावनामध्ये प्रवेश करते तर सगळे ब्रजवासी, स्त्री असो का पुरुष असो, तिच्या सौंदर्याचं नाही का मंत्रमुग्ध झाले की साक्षात लक्ष्मी देवी आली आपल्या गोकुळामध्ये. आणि सगळं आपलं किती भाग्य उजाळलेले. तर काही ब्रजवासी दूध काढीत होते, काही शेण काढीत होते, काही गोपी सडा मार्जन करीत होते. त्याच्यानंतर काही ब्रजवासी नाना प्रकारचे नाही का जे गोप असतात गोपी गोप सेवामध्ये मग्न. पण जसं ते पुतणीला पाहतात तिचं सौंदर्य पाहून सगळं विसरून गेले. आणि विसरून गेल्यानंतर तिने विचारलं की नंदबाबाचा महल कुठे आहे. आणि नंदबाबाच्या महलामध्ये प्रवेश करते त्यावेळेस रोहिणी आणि यशोदा असते, ती पण बघते की आमचं भाग्य उजळलं, आमच्या कानाचं, आमच्या कृष्णाचं काय भाग्य उजळलं की आज लक्ष्मी देवी आली साक्षात दर्शन करण्यासाठी. भगवंताची माया कशी प्रभावित करते ह्या कथेतून आपल्याला समजून. आणि मग केल्यानंतर ते म्हटले की या आमच्या बालकाचं तुम्ही दर्शन पहा. आणि जसे ती अंतपुरात प्रवेश करते, प्रवेश पाहिल्यानंतर आतापर्यंत ती बघते की मी सगळे बालक पाहिले पण हे बालक काहीतरी अद्भुतच आहे. आणि बघितल्यानंतर त्याचं रूप, त्याचं सौंदर्य, त्याचं सगळं पाहून ती एकदम हे झाली. आणि मग हळूच काय करते भगवंताला आपल्या मांडीवर घेते. मांडीवर घेतल्यानंतर सुखदेव गोस्वामी वर्णन करतात जसं एखादा अंधारामध्ये दोरी म्हणून सापाला समजून घेत असेल तर साक्षात काय होईल मृत्यूला सामोरं जाण्यासारखे. तसं पुतना ही अंधकार असले कामचारिणी, शिशुम बालचारिणी, पुतना बाल घातिनी, शिशुचार म्हणजे रक्त पेणारी, या अज्ञानामुळे पापात दूर. पुतना हे शब्दाचा अर्थ पू ना तना म्हणजे तिच्यामध्ये पुण्य नसलेलं म्हणून तिचं काय तिचं पापाचं जीवन असलेलं. आणि भगवंत गीतेमध्ये पुत मात भाग माव भाग मात भगवद्गीतेमध्ये भगवंत की एका श्लोकामध्ये म्हणतात की ज्याच्याकडे पुण्य नसेल तो पुतना. तर अशी पुतना जेव्हा घेते सारख्या साक्षात काय करते दोरी म्हणून सर्पाला घेते. आणि जसं भगवंताला ती मांडीव घेतं तर भगवंत डोळे बंद करतात. वल्लभाचार्य 21 कारण सांगतात डोळे बंद करण्याचे. मी एवढी नाही सांगणार तुम्हाला, 4-5च सांगेल. पहिले भगवंत डोळे बंद करण्याचं पहिलं कारण, अरे रे रामचंद्र अवतारामध्ये ताटिका आली होती आणि ह्या अवतारामध्ये पहिली स्त्री मारावं लागेल म्हणून भगवंत डोळे बंद करतात. दुसरं डोळे बंद करण्याचं कारण काय की मामाला घेऊन आलेली, आपल्या सासरेबुवाला घेऊन आलेली साल्याला. आता साल्याचं स्वागत करायचं कसं, कारण लक्ष्मी कुठून प्रगट झाली समुद्रातून. आणि समुद्रात लक्ष्मीच्या पहिलं कोण प्रगट झालं होतं हाल हाल विष, म्हणजे लक्ष्मीचा भाऊ कोण झाला हाल हाल. आणि पुतनाला काय लावून आली हाल हाल विष आली. तर ती विचार केले आता साल्याचं स्वागत कसं करायचं म्हणून ते कारण देतात. तिसरं कारण काय देतात भगवंत, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. भगवंत म्हणतात की मला विष देण्यासाठी आलेली आहे, हिला मी काय देऊ. भगवंत त्याच्यामुळे डोळे बंद करतात. आणि चौथं विचार करतात भगवंत की ही जरी काही आली पण हिला मी रिकाम्या हाताना जाऊ देणार नाही म्हणून भगवंत डोळे बंद करतात. आणि 5वं कारण सांगतात भगवंत चिंतन मनन करतात. काय चिंतन करतात, हिला वध करू का मुक्त करू. जर सापाला सोडलं तर तो कोणाला कोणाला मृत्यू कर. तर त्यावेळेस भगवंत दुविधामध्ये पडले होते. आचार्य वल्लभाचार्य वर्णन करतात काय करू, भगवंताला विचार करू लागले. आणि करीत असताना त्या भावनेमध्ये भगवंताने डोळे बंद केले होते.
याचे 4-5 कारण मी सांगितले. बाकी वल्लभाचार्य एकच कारण सांगतात. कधी पुतना प्रसंग आला बोलण्याचा तर 2 घंट्याचा पुतना प्रसंग वर्णन करते ते. आपल्याकडे वेळ नाही, पण वेळेच्या जसं जशा कथा होते तेव्हा. आणि मग केल्यानंतर जसं ती स्तनपान करते तर भगवंत हळूहळू कोणत्याही बाळाला स्पर्श केल्यानंतर बाळ मूर्ती पावायचं. पण भगवंतानं काय केलं, जसं स्तनपान केलं आणि केल्याबरोबर ती काय करली, मुच्यंत मुच्यंत प्रभभाषिणी निष्पीडन मान अखिले जीव मर्मानी. काय अरे मुच्यंते मुच्यंत, अरे सोड रे सोड रे सोड रे. प्रभभाषिणी जोरदार ओरडायला लागली. विवृत नेत्र चरणो भुजम मुहू. ती प्रभू गात्र शिप्पंती हृदम, म्हणजे तिचा घाम सुटला, तिच्या अंगातून घाम सुटला म्हणजे गात्राने. दुसरं नेत्र आणि फिरायला लागले. आणि भरल्यानंतर भगवंत जेव्हा बघतात का हिला इथं मारायचं नाही, जर इथं मारलं तर नंद भावाचा नाश करेन. आणि भगवंत तिला बुद्धी अशी देतात की ती कृष्णाला घेऊन कुठे जाते, कंसाचा जिथं मोठा हे असतं काय गार्डन वन असतं त्या वनामध्ये घेऊन जातात. आणि सोड रे सोड, मुच्छंते मुच्छंते प्रभभाषण, सोड रे सोड रे. आचार्य म्हणतात एकदा जर भगवंतानं धरलं कोणाला तर जगातला दुनियातली कोणतीही ताकद कुठं पळू द्या, भगवंत त्याला सोडत नाही, तो कसा का असेना. तसं भगवंताच्या भक्तीमध्ये एकदा लागले आणि बाहेर इंद्रिय भोग करायला जातान तर भगवंत लगेच आठवण करते, हे खाऊ नको, हे पिऊ नको, हे करू नको, हे तुझ्यासाठी चांगलं. आणि आमच्या भक्तांचे अनुभव आहे ते म्हणतात की भक्ती सोडून जाऊन आम्ही बाहेर जेव्हा काही करायला जातो तर कधी श्लोक आठवत नाहीत, पण जेव्हा ते करायला जातो तेव्हा लगेच श्लोक आठवतात. भगवंत रिमाइंडर देतात. काय रिमाइंडर देतात, भाऊ रिटर्न येतो, तुझ्यासाठी ती जागा नाही दादा. कारण भगवंत आहेत ना, आपण याच्यामध्ये मंजर न्याय आणि मर्कट न्याय म्हणतात. मर्कट न्यायामध्ये कसं असतंय, पिल्लं मांजराला धरतात, पिल्लू माकडीला पकडतं, याला मर्कट न्याय म्हणतात. काय माकड काय करतंय, माकडाचं पिल्लू माकडीला पकडते. आणि मंजर न्यायामध्ये काय की मांजर पिल्लाला धरते. तसंच मांजरानं जर माकडांच्या पिल्लानं धरलं, ते उड्या मारलं ते भीती वाटत असते, पण मांजर जेव्हा पिल्लाला धरते तर ती एकदम काय राहते, एकदम आश्रित राहते, तिला टेन्शन नाही पडून. तसंच आपण जर भगवंताला धरण्याचा प्रयत्न करू तर आपल्याकडे तेवढी भक्ती नाही आहे की आपण पडू शकतो, पण धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण भगवंत जेव्हा आपल्याला धरतात त्या मांजरीसारखं तर आपलं आश्रयाचं स्थान असतो. म्हणून आपल्या साधकांच्या जीवनात त्याला मर्कट न्याय आणि मंजर न्याय मानतात. हे दोन्ही आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नानंतर भगवंताची कृपा, आपली प्रयत्न असेल तर भगवंताची कृपा सोबत सायमेंटिसली येते. म्हणून आपल्या साधकाने मंजर आणि मर्कट न्याय सोबत ठेवला पाहिजे. भगवंता मी तुला, जरी तू माझी इच्छा नसताना मी तुला धरण्याचा प्रयत्न करतोय, आपले प्रयत्न करीत राहायचं, लास्ट मोमेंटमध्ये करीत राहायचं. भगवंता जोपर्यंत शरीरात प्राण आहे ना तोपर्यंत तुझी भक्ती करीत राहील. तुट हे शरीर तुट हे मस्तक, नामाचा गजर सोडू नका. आपल्या लेखांना झापड मारली जप करता करता म्हणे माळ. ते एक जण म्हटलं ना असं वृंदावनचं, भूके पेटसे भजन नाही होय गोपाला, येलेली तरी कंठी माला. भूके पेटसे भजन नाही होय गोपाला, येलेली तरी कंठी माला. तसं नसली भाई भक्ती. भक्ती म्हणजे सगळ्या अवस्थेमध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये भक्ती केली पाहिजे. कारण भक्ती ही तुम्हाला स्ट्रॉंग करते. जगातले संकटे समस्या येणार प्रत्येका जीवनात, ते टाळू शकत नाही. म्हणून सेंटिमेंटल लेवलला भक्ती करताना, भावनिक स्तरावर भक्ती करताना तर वातावरण जसं येईल तसं तुम्ही भक्ती सोडून देताना. पण भगवंता कोणती स्थिती येऊ दे, कशी येऊ दे, मी तुला सोडणार नाही, तुझ्याशिवाय दुसऱ्या चरण नाही. म्हणून जेवढ्या साधू संतांच्या आणि जेवढे भागवताचे उदाहरण घ्या, त्यांच्या जीवनात भयंकर संकट समस्या आल्या पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताला सोडला नाही. देवकीने एकदा कंप्लेंट नाही केली, भगवंत माझ्या 6 मुलांना गमावं लागलं तुझ्यासाठी, कधीच नाही. ठीक आहे, तुझी जी काही इच्छा आहे त्याला मी स्वीकारलं, पण तुझी भक्ती नाही सोडली. आणि मग इथं मुच्छन सोड रे, आणि मग भगवंत नाही सोडले. आणि मग भगवंत काय करतात, तिला कंसाच्या वनामध्ये घेऊन जातात. आणि जसं वनात गेल्यानंतर धडामकून नाही का पडून जातात. आणि पडून गेल्यानंतर तिथे तिचा देहत्याग होतो. आणि देहत्याग झाल्यानंतर सगळ्या गोपी एवढ्या विचलित जातात, रडतात, क्रंदन करतात की आमचा काना गेला कुठं, काना कुठं गेला. कारण प्रेम खूप होतं त्यांच्या प्रती, भगवंताच्या प्रती. आणि गेल्यानंतर न घाबरता सगळ्या गोपी काय केल्या,
पुतण्याच्या याच्यावर चढल्या, शरीरावर चढला आणि ते शरीर किती होतं, 12 मैल लांब होतं. तिचे 2 नाकं गुफेसारखे होते, तिचे 2 डोळे मोठ्या कुपाप्रमाणे होते, तिचं पोट एका सरोवरप्रमाणे होतं, तिचे पाये 2 नद्यासारखे लांब लांब होते, तिचे केस एका मोठमोठ्या झाडाच्या झुडपासारखे वाटत होते आणि तिचे हात असे भयंकर विशाल हातीच्या मोठमोठ्या याच्यासारखं वाटायचं. सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. सुखदेव गोस्वामी ह्या कथेला एवढं विश्लेषण का करतात, तर 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा सुखदेव गोस्वामी ब्रह्मवादाच्या ध्यानामध्ये होते तर सुखदेव वेदव्यासाने काय केलं, आपल्या 2 शिष्यांना पाठवलं आणि सुखदेव गोस्वामी ज्या वनामध्ये फिरत होते त्यावेळेला 2 श्लोक म्हटले होते. एक श्लोक म्हणजे भगवंताची कृपा, दया किती आहे, आणि भगवंताचं सौंदर्य, वरहा पिडा नटवरोपो, हा भगवंताच्या सौंदर्याचं विश्लेषण केलं. अहो बकियम स्तनकालकुठम, जे भगवंताच्या दयाबद्दल ह्या 2 श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी ब्रह्मवादातून सकरवादात आलेले होते. म्हणून सुखदेव गोस्वामी सगळ्या कथेमध्ये सगळ्यात जास्त ह्या कथेला विश्लेषण करतात. आणि मग केल्यानंतर पुतना जेव्हा केली तर नंद बाबा जो कर देऊन येत होते, वसुदेवाने त्यांची भेट पण झाली होती आणि येत असताना त्यांनी पाहिलं की मोठं संकट आलं गोकुळावर. तर बघतात की मोठी राक्षसीन पडली. तर सगळ्या गोप सकांना सांगितले तुमच्या कुऱ्हाडी घेऊन या आणि काय करा, पुतण्याचे तुकडे करा आणि त्याचं काय करा, अंतिम विधी करा. नंदबाबा सांगतात की ही जर पुन्हा जिवंत झाली तरी मोठं संकट होईल, तुम्ही काय करायचे, तुकडे करा आणि काय करा, हिचं दहनसंस्कार. जसं दहनसंस्कार करू लागले तर साक्षात अगुरूची सुगंध येऊ लागला. अगुरू हा अतिशय मौल्यवान एक पदार्थ असतो. आपल्याकडे अगरबत्ती असते, अगुरू काढलेला आहे, त्या अगरबत्ती पण अगरबत्तीमध्ये आजकाल तर एवढं परफ्यूम भयंकर अगरबत्ती असतात, पण नॅचरली सुगंध असतो ना तो वेगळाच असतो. तर अगुरूची सुगंध हजारो मैल पसरत होता तिच्या दहन संस्कार. मनुष्य जर जाळला त्याचा सुगंध येत नाही, तो दुर्गंध येतो. किती का चांगला असो, राजा असो, रंग असो, साधू असो, कोणी असो, त्याच्या बॉडीतून दुर्गंधच येतो. पण भगवंत ज्याचा स्पर्श करतात त्याच्या शरीरातून कसा सुगंध येऊ लागला. तर आचार्य वर्णन करतात की साधकांच्या जीवनात भगवत भक्तीचा संपर्क झाला तर त्याचं जीवन कसं होतं, शुद्ध होते. म्हणून जे संन्यासी असतात त्यांना काय करतात, समाधी देतात, त्यांना दहा संस्कार करत नाही, कारण त्याचं आपलं शरीर शुद्ध झालेलं असतं. आणि मग पुतना केल्यानंतर पुतण्याचा अंतिम संस्कार करतानंतर तिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे जे कोणी भगवान कृष्णाच्या ह्या पुतण्याचा वधाचा लील्याचं श्रवण करतो त्याला काय काय, श्रवणंत श्रद्धया मृत्या गोविंदन लभते रती, त्याची मती भगवान कृष्णांच्या चरणी प्राप्त होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर राजा प्रश्न विचारतो की हे महाराज सुखदेव गोस्वामी, तुम्ही म्हटले की डोळे बंद केले होते, तर डोळे बंद केल्यानंतर तिची गती झाली काय. तर राजा सुखदेव गोस्वामी म्हणतात काय गती झाली, तर हिला नाही का धात्री गती दिली भगवंताची. जेव्हा गोलोक वृंदावनमध्ये जी माता होती यशोदा माईची काय झाली, धात्री झाली, दासी झाली. भगवंताला थोडंसरी अर्पण केलं तुम्ही, भगवंताला विष अर्पण केलं तर भगवंताने विष स्वीकार केलं आणि तिला धात्रीची गती दिली. तर राजा सुखदेव गोस्वामी म्हणतात ज्या ब्रज भाषेने भगवंताला सर्वस्व अर्पण केले त्यांची गती काय होणार आहे. म्हणून भगवंतानं आपल्याला इथं काय शिकवलं आहे की अरे जर मला विष जरी अर्पण केलं तर त्याला मी गती मोठी देतो. तुम्ही मला सादर पत्रम पुष्पम फलम तोयम, मला पान फूळ अर्पण करा, तुमची गती काय होऊ शकेल. त्याच्यावर मी काल विश्लेषण केलं, मध्वाचार्य रामानुचार्य ह्या एका श्लोकावर टीका केलेली. म्हणून आपल्या जीवनात उठल्या बसल्या ॲटलिस्ट भगवंताला तुळशी पत्र तरी अर्पण करा. प्रत्येकाच्या घरी तुळशी असते. फळ अर्पण करा. फळ अर्पण जे काय आणलं तुम्ही ते पहिलं कट करा, स्वच्छ धुवून कट करा. लहान बालक खातं त्याचं तुळशीपत्र ठेवा, 5 मिनटं ठेवा आणि भगवंता म्हणायचे स्वीकार करा. भगवंत खातात हो, तुम्ही वाढा तर खरी. आणि ते खूप दयाळू, जर ते खायला लागले तर तुम्ही देणार बी नाही ते, पण ते प्रसाद म्हणून देत आहेत, ती कृपा म्हणून घेतलं पाहिजे. तुमच्याकडे जे काही येत असेल. बरं उद्या तुम्ही नॉनव्हेज कोणी अर्पण करतात तर लोक मला म्हणले महाराज तुम्ही काही म्हणता, दारूमध्ये स्वाद असतो तो दारू मला नालाय का, काय अर्पण करायला पाहिजे ते थोडं कळायला पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे भगवंताने शाकाहारी पदार्थ सांगितले, बिना कांदा लसणाचे रजगुण तमगुणाच्या पदार्थ व्यतिरिक्त. ठीक आहे तुम्ही कांदा लसूण खातात हरकत नाही, पण तुमच्याकडे डाळ राईस होते किंवा भातामध्ये पोळीवर तूप घालायचं, गूळ घालायचा, साखर घालायची, ते नैवेद्य दाखवायचं. त्याच्यात तुळशीपत्र ठेवायचं.
तुळशीपत्र नाही ठेवलं तर भगवंत स्वीकार करत नाही. आणि तो प्रसाद काय करायचा, सगळ्याला वाटून द्यायचा. बघा, अन्न जसं खातान तसं तुमचं मन म्हणेल. म्हणून इथं पुतण्याच्या याच्यातून काय की भगवंताला विष अर्पण केलं तर तिची गती काय झाली, तर आपण भगवंताला थोडं तर अर्पण केलं पाहिजे. आणि थोडंसं अर्पण करा मायबापांनो, भक्तीची सुरुवात आहे. नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून करू ना. 3 टाईम जे काही तुमच्याकडे पॉसिबल आहे, यथाशक्ती यथा भक्ती जे काय अर्पण करा. आणि हे केल्यानंतर आपल्याला जसं पुतण्याला भेटलं तर आपल्याला पण ती गती भेटू शकते. गोपाल कृष्ण भगवान की जय. 5 मिनिटाचा ब्रेक. 7:30 झालेले आहेत कथेच्या ओघामध्ये. आणि मग पुन्हा आणखी कथा घेऊया. कथा का अशा प्रकारे जेव्हा पुतणेचा वध झाला तर त्यावेळेस आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की पुतना होती कोण, त्याची पार्श्वभूमी काय. तर त्याचं वर्णन येत आहे, जेव्हा वामनदेवाच्या आपलं बलिराजाच्या यज्ञामध्ये वामनदेव आले होते तर बलिराजाची बहीण होती रत्नावली. आणि रत्नावली जी होलिकानंतर, त्या रत्नावली जेव्हा भगवान वामनदेवाला बघते तर त्यावेळेस इच्छा होते की हे बालक माझा जर पुत्र झाला असेल तर किती चांगलं होईल, किती सुंदर आहे, किती गोड आहे, किती मधुर आहे, असा सुंदर बालक माझा पुत्र झाला तर किती चांगलं होईल. असा तिचा मातृभाव न रत्नावलीचा कोणाच्या प्रती आला, वामनदेवाच्या प्रती आला. आणि मग वामनदेवाच्या प्रती मातृभाव आला रत्नावलीचा. पण थोड्या वेळानंतर तिचा भाव लगेच बदलला. काय भाव बदलला की ह्या बालकाने जरी पुत्र होता पण माझ्या भावाच्या प्रती सगळं हडपून घेतलंय, याला मी कधी मारेल, असा तिचा भाव झाल्यानंतर ती जी होलिका होते, रत्नावली होती, तीच पुढे पुतना म्हणून जन्माला आली होती. आणि तिची इच्छा काय होती, बालक म्हणून भगवंत आले पण तिची मारण्याची जी इच्छा होती ती पण पूर्ण केलेली. म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे की साधना भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये इच्छा करताना खूप काळजी केली पाहिजे. भगवंताला रत्नावलीने इच्छा काय केली की मला भगवंत पुत्र पाहिजे, पण त्या इच्छाबरोबर काय झालं, लगेच तिची इच्छा नाही का दूषित झाली की याला मी कधी मारेन, भावना लगेच बदलली. तसं आपण किती काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. डायरेक्ट तिनं जर इच्छा केली असते मला भगवंत पुत्र भगवंत झाले असते, पण भगवंताने काय केलं, तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या प्रभू. हां, तर त्यासाठी सांगायचं तात्पर्य काय की रत्नावलीची पार्श्वभूमी सांगितली आणि सांगितल्यानंतर तिथे पुढे सुखदेव गोस्वामी ह्या पुतण्यवधाचं वर्णन केल्यानंतर मोक्ष म्हणतात की जो कोणी श्रवण करेन ध्यानपूर्वक त्याला गोविंदे लभते रते, भगवंताच्या प्रती प्रीती विकसित होईल, ह्या कथेचं स्वरूप सांगतात. आणि मग पुढे 7वा अध्याय चालू करतात. येने अवतारेन भगवान ईश्वरो हरी करोति कर्म रम्यानी मनोज्ञानी च प्रभो. की येणे अवतार राजोवाच की आता तुम्ही काय करा, कथाचा आणखीन करा. येणे अवतारेन भगवान ईश्वरो हरी, भगवान ईश्वर हरी करोति कर्म रम्यानी, त्यांच्या लीला माझ्या कर्णरम्याने. आणि दुसरं काय, मनोज्ञानीचे, कानाला तर कानाला पण चांगले वाटतात पण मनाला ज्ञान पण भेटते. आणि दुसरं काय होतं, ह्या कथा ऐकल्यानंतर वितृष्णा, जो हृदयातली जी तृष्णा आहे भौतिक जगाची ती नष्ट होती कथा ऐकल्यानंतर. तिसरं फळ सांगता सत्वेंच शुद्धम अचिरेन पुंसा, त्याला शुद्ध सत्वे प्राप्त होईल, त्याचं जीवन शुद्ध होईल अचिरेन, शाश्वत काळासाठी. आणि कोणाचं होईल, पुंसा. आणि त्यानंतर म्हणतात हरेर भक्तो तत्पुरुषम स साख्यम तदेव हरम वदम मन्यसे चेतनम, की त्याला भक्ती, भगवंताची हरीची भक्ती भेटल, तत्पुरुषे साख्यम, त्या भगवंताचं साख्य त्याला प्राप्त होईल. आणि तदेव हरम मदन्य चेतन, अशी चेतना मला भेटू. म्हणजे श्रवण कीर्तनाचे किती फायदे सांगितलेले. एक तर काय होईल, मनाला कानाला रम्य वाटेल, मनोज्ञानी मनाला पण ज्ञान भेटेल. त्यानंतर यशोरते तृष्णा, ह्या भौतिक जगाची तृष्णा संतुष्ट होईल, तिसरा गुण. चौथं सत्व, 5वाय शुद्ध, आणि 6वाय भक्ती हरोर, त्याला भक्ती प्राप्त भेटू. एका श्लोकामध्ये 6 लक्षणं सांगतात सुखदेव गोस्वामी, राजा सांगतो आपल्या सुखदेव गोस्वामी सांगतात. तर हे पुतण्याचं केल्यानंतर तूर्णावधाचं सांगतात. भगवंत 3 महिन्याचे झाले होते. 3 महिने झाल्यानंतर भगवंत उत्थान झाले, म्हणजे उलटे पाडायला लागले होते. उत्थान झालं, उत्सव केल्यानंतर यशोदामाई त्या उत्सवाला सगळ्या ब्रजवाशांना बोलवते आणि ब्राह्मणांना नाही का त्यांच्याकडून एक यज्ञ करून घेते, अक्षवंत करून घेते. अक्षवंत केल्यानंतर त्यावेळेस जे काही ब्रजवासी आली त्यांना प्रसादाचं वितरण चालू होतं, यज्ञ होम चालू होता. आणि त्या उत्सवामध्ये दान धर्म प्रचूर मात्रामध्ये यशोदामाईने केलं, भगवंताच्या हाताने, भगवंताच्या नावाने केलं.
केल्यानंतर त्या उत्सवामध्ये भगवंत त्यांना नाही का थोडीशी झोप येऊ लागली. झोप येत असताना यशोदामाईने पाहिलं की छोटासा नन्ना त्याला झोप येते, तर कुठं झोपवायचं, तर एक छकटा होता, मोठं छकडं होतं आणि त्या छकडावर भरपूर पितळाचे भांडे ठेवलेले होते. असे जड भांडे ठेवले होते आणि त्या भांड्याखाली आपल्या त्या छकड्याखाली भगवंताला काय केलं, झोपण्यासाठी आसन टाकलं आणि भगवंताला तिथं झोपू घातलं. कारण की मला नाही का जी काही अतिथी आली त्यांची सेवा चांगली करता येईल म्हणून आता भगवंताला झोपू घातलं. त्याच्या बाजूला काही छोटे छोटे बालक पण खेळत होते. खेळत असताना त्या ज्या शक्टासुराखाली झोपवलं होतं, ज्या छकड्याखाली, त्याच्यामध्ये एक भूत शक्टासूर लपून बसला होता आणि तो कंसानं मुदाम पाठवला होता आणि त्याला सूक्ष्म बॉडी, आपलं स्थूल बॉडी नव्हतं म्हणून सूक्ष्म बॉडीमध्ये तो काय छकड्याच्या याच्यामध्ये लपून बसला होता. आणि भगवंतानं पाहिलं आणि भगवंत खेळत होते, झोपले. यशोदानं पाहिलं म्हणजे हा झोपला आहे, झोपू घालूच तर भगवंत जवळ यशोदा होती आणि मग म्हटली याच्याजवळ जर झोपून राहिले तर पाहुण्यांचं कोण करेल, तर यशोदामाई उठून जाते आणि उठून गेल्यानंतर भगवंत बघतात की यशोदामाई गेले, बाकीला खेळतात. खेळता खेळता काय करतात, भगवंत लात मारतात, थोडीशी पायाचा स्पर्श करतात. जसं पायाचा स्पर्श होतो तर शक्टासुराचा वध होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. की भगवंत जर पहिल्या अवतारामध्ये घेतलं तर हिरण्यकशिपू घ्या, परशुराम घ्या, रामचंद्र घ्या, आपल्या अस्त्रशस्त्रासोबत असुरांचा वध केलेला आहे. पण भगवंत कृष्ण रूपामध्ये कोणत्याही अस्त्राचा उपयोग करत नाही. पुतण्याला कशानं मारलं, नुसत्या ओटानं मारलेलं आहे. रक्तबंब बिंबम, भगवंताचे ओठ कसे बिंबासारखे आहेत, ओटाने केलं. शक्टासुराचा वध कशाने केला, नुसत्या पायाच्या स्पर्शाने केला होता. कारण ही भगवंताची भगवत्ता आहे. भगवंत कृष्णलीलेमध्ये माधुर्य, महानता आणि माधुर्य सोबत ठेवतात. भगवंत ब्रजवाशांना माधुर्य देत आहेत पण त्याबरोबर ती महानता पण देत आहेत. म्हणजे रसामध्ये महानता आणि मधुरता सोबत ठेवतात भगवंत. आणि केल्यानंतर त्या शक्टासुराचा वध झाल्यानंतर भगवंत बलरामजीसोबत, श्रीदामा सुदामासोबत खेळू लागले. खेळत असताना एक दिवस यशोदामाई भगवंताला मांडीवर घेते आणि मांडीवर घेतल्यानंतर भगवंताचं सौंदर्याचं पान करत असते की माझा नन्नासा काना किती सुंदर आहे, किती गोड आहे. आणि त्याचे चेहऱ्याचं अवलोकन करत असताना ती मंत्रमुग्ध व्हायची. आणि हळूहळू भगवंतानं पाहिलं की एक मोठं वादळ येतं आहे आणि त्या वादळामध्ये एक असुर येतो आहे, तुर्नावत, कंसानं पाठवल्यानंतर. आणि मग भगवंत काय करतात, यशोदा मायेच्या मांडीवर एवढे जाडजूड होतात, आपली जी एक शक्ती असते अनिमा शक्तीनं नाही का जाडजूड होतात. यशोदा माय म्हणते हा नेहमी एवढा हलका असतो, हा जड कसं काय झाला. ते म्हण ठीक आहे, आता ग्रह कार्य करायचे, भगवंताला ठेवून देते आणि आपल्या ग्रह कार्यामध्ये लागून जाते. ग्रह कार्यामध्ये लागल्यानंतर ते वादळ एवढं मोठं चक्रीवादळ भरभर गुर 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 फिरत नाही का नंदबाबाच्या बालामध्ये तुर्नावत काय करतो, भगवंताला उचलून घेऊन जातो. आणि भगवंत तेवढेच हलके होतात तुर्नावताच्या हातात. तर भगवंताची इच्छा काय होती की मी ब्रजवासीमध्ये बरेच दिवस झालं, मला वृंदावन पाहायची खूप इच्छा आहे आणि ती पूर्ण करणार कोण. तर आज चला वृंदावनची नाही का सैर होईन जाईन. काय सैर होईन की बसल्या बसल्या मला तुर्नावत काय करेन, वृंदावनचं दर्शन करून. कारण भगवंताला वृंदावन खूप प्रिय आहे. भगवंत वृंदावन कधी सोडून जात नाहीत. म्हणून जो कोणी एकदा वृंदावनाला भेट करतो त्या भौतिक जगात पुन्हा येत नाही. कारण भगवंताला वृंदावन हे शब्द काय आठवलं आहे की भगवंताला तुळशी आहे, तिला वृंदादेवी म्हणतात. भगवंतानं आपल्या भक्ताच्या नावावरून ते धाम ठेवलेले वृंदावन, ज्या ठिकाणी तुळशीचे भरपूर वन आहे त्याला वृंदावन आहे. म्हणजे तुळशीची सेवा करणं म्हणजे भगवान गोविंदाची सेवा करण्यासारखं. म्हणून वृंदावन आपण काय शब्द वापरतो की त्या भावनेमध्ये येणेकाने आपल्या साधू संतांनी आपल्याला त्या वृंदावन म्हणण्यामागे काय की येणेपणे अरे वृंदावनला जायचं, आपल्या वृंदावनला तुळशी वृंदावनला पाणी घालायचं. म्हणजे भगवंताचं धाम आणि भगवंताच्या भक्ताचं सोबत उच्चारण होते. तुळशी वृंदावन आपण दिवसातून एकदा तरी म्हणतो. आणि जो कोणी वृंदावनचं नाव घेतो भगवान गोविंदाची त्याची कृपा प्रसन्न होते. कारण भगवंत म्हणतात की माझ्या धावाच्या धामाचं होतं. आता कलियुगामध्ये सोसायटी असतात, वरचं आपलं नसतं आणि खालचं आपलं नसतं आहे. वरचं आपलं नसतं आणि खालचं आपलं नसतं आहे. त्याच्या तुळशी वृंदावन कोणी ठेवत नाही. असे झाडं ठेवतात की त्याचा काहीच उपयोग नाही. पण तुळशीची सेवा करणं, त्याचं एक एक पान आहे ना, आता इथं या तुळशीची थोडीशी हे होते, पण तुळशीचे एक एक पान जमिनीवरसुद्धा पडू देणं, पडलं तर ते लगेच उचललं पाहिजे, अपराध आहे. पण कृष्णाला खूप चहामध्ये काड्यामध्ये तर अजिबात घालायचं नाही. तुम्हाला सर्द्या खोकल्या झाल्या तर आडोळसा प्या, पण तुळशीचे पानं नका टाकून, नाही त्याला अपराध असतो. तर एवढं सोपं नाही. जेवढी सेवा करतात आणि काढा टाकलं की तुम्हाला प्रकृतीत काड्या टाकणार
आणि हे तुळशी महात्मा पद्मपुरामध्ये 4 अध्याय आहेत, त्याच्यावर एक प्रवचन 4 तासाचे 4 प्रवचन होते आणि श्लोकासहित सांगू शकतो मी. इथं बसताना तुम्हाला मी असं काही बोलत नाही, श्लोकासहित सांगतोय. तर वृंदावनमध्ये भगवंत बघतात की मला वृंदावन पाहिजे की, आणि मग भगवंत काय करतात, तुर्णावतमध्ये सगळ्या वृंदावनचं दर्शन घेतात. आणि दर्शन घेतल्यानंतर जसा जसा बवंडर तो तुर्णावत भगवंताला फिरत फिरत चालल्यानंतर भगवंत हळूहळू जड व्हायला लागले. आणि जड व्हायला लागल्यानंतर तुर्णावत विचार करायला की एवढा हलका फुलका एकदम जड कसं काय व्हायला लागला. आणि जसं जड व्हायला भगवंतानं काय केलं, तुर्णावताचं गळा दाबला. गळा दाब लागल्यानंतर तो एवढा जड झाल्यानंतर असहाय्य झालं. असहाय्य झाल्याबरोबर त्याची सगळी शक्तिहीन झाल्यानंतर तो जमिनीवर पडतो आणि त्याचा वध होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे इथं भगवंत काय शिकवतात की तुर्णावतासारखा जर पुतनाही नाही, कशाची प्रतीक आहे. भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या शिक्षामृत नावाच्या ग्रंथामध्ये लिहितात की जे एक एक असुर आहेत ना, ती एकेकाचं प्रतीक आहे. जी पुतना होती ते भोंदू गुरुचे प्रतीक आहे. ती दिसताना खूप चांगली दिसते, पण ती जर भगवंतापासून साधकाला दूर घेऊन जात असेल तर ते गुरु नाही आहेत. भोंदू गुरु दिसताना खूप चांगले दिसतात, मोठमोठ्या गाड्या, त्यांचे चेले चपाटे, पण ते भक्ती प्रदान करत नाही, ते तुमच्याकडून नुसतं डोनेशनच जमा करतात. तर भक्तिविनोद ठाकूर पाद मानतात हे भोंदू गुरुचं लक्षण आहे. म्हणून अशा गुरुपासून, जे गुरु कृष्णापासून दूर नेत आहेत त्या अशा गुरुच्या आपण कधीच संपर्कात राहिलं नाही पाहिजे, असं भक्तिविनोद ठाकूर पाद त्यांच्या याच्यामध्ये टीकात वर्णन करतात. आणि तुर्णावत कशाचं प्रतीक आहे, तर अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकार काय करतो, माणसाला हवेत उडवत राहतो, हवेत उडवतो, कारण त्याचा सगळ्या पदाचा अहंकार वरती नेत राहतो. पण भगवंताच्या भक्तीमध्ये आल्यानंतर भगवंत काय करतात, त्या भक्ताचा पहिले अहंकार चकनाचूर करतात. कारण काय, भक्तीमध्ये अहंकार असेल तर भगवंताला अहंकार कधीच आवडत नाही. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं की भगवंताच्या आपल्यामध्ये किती अंतर आहे, काहीच अंतर नाही. बस अहंकार साईडला केले की भगवंत समोरच आहे. भगवंताला गोपीना अहंकार झाला, पुढे येत आहे, काय अभिमान झाला, कृष्ण माझ्यासोबत, भगवंत अदृश्य झाले. म्हणून आपल्या जीवनात अभिमान, गर्व, अहंकार कशाचा ठेवू नका. प्रकृती कधी कोण्या रूपामध्ये येऊन आपल्याला दाबेन काही गॅरंटी नाही. ह्या तुर्णावताच्या ह्याच्यात आणि केल्यानंतर जेव्हा भगवंत खाली येतात तर एक दिवस भगवंत काय होतात, लोणी खात असताना अचानक तिचं लक्ष जातं भगवंताच्या मुखकमालाकडे. आणि मुखकमालाकडे गेल्यानंतर बरोबर भगवंत पहिल्यांदा ईश्वरनं मायला नाही का ईश्वरूप दाखवतात. तर त्याच्यामध्ये ईश्वरूपामध्ये सगळे सूर्य, चंद्र, आकाश, गौरमंडल, सगळ्या सृष्टी त्यांना दिसायला लागली. ती विचार करायला यशोदामाई की माझं छोटंसं नन्हसं बालक आहे, हिच्या मुखामध्ये एवढी सृष्टी कसं काय दिसते, ही देव माया तर नसेल किंवा मायाचा प्रभाव तर नसेल. आणि ते लगेच भगवान नारायणाला, हरीला प्रार्थना करते की हरी, माझ्या बालकावर मोठं संकट आलं आहे, मग त्याचं रक्षण कर. आता साक्षात हरीसमोर तिच्या, पण ते भगवान हरीला प्रार्थना करते, हरी मला या संकटातून काढ. आणि लगेच ते समजायला की माझं बालक काही साधारण नाही आहे. तर त्यावेळेस भगवंत विचार करायले की मी इथे लीला करण्यासाठी आलो आहे, आणि हिला जर ऐश्वर्य भावाचं जर प्रगट झालं तर ही माझ्यासोबत वात्सल्य रसाचं आस्वादन प्रदान करणार नाही. आणि ती मला भगवंत म्हणून माझ्यासोबत मला जी दाट फटकार पाहिजे, भगवंत मला वेदांच्या स्तुतीपेक्षा, वेदांच्या रुच्यापेक्षा, मोठमोठ्या सूत्रापेक्षा आहे, माझे भक्त मला जेव्हा रागवतात, दाट फटकार देतात, तेवढं मला जास्त प्रेम वाटतं त्या फटकारण्यामधून. आणि त्या रसाचं आस्वादन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. पण यशोदामाई पाहून भ्रमित झाले. भगवंत काय करतात, लगेच आपली योगमाया झाकून टाकतात. आणि टाकल्यानंतर लगेच यशोदामाई काय करते, कृष्णाला मांडीव घेते, चुंबन करते आणि लगेच ब्राह्मणाला बोलवते. मग ते काहीतरी झालं, घ्या. आले गे ब्राह्मणा, लगेच मंत्र, यज्ञ, दान, धर्म हे करायची. कारण यशोदामाई दान भगवान त्याच्यानं. आणि मी तुम्हाला एक सांगायचा मुद्दा घेऊन गेलो, जेव्हा भगवंत जन्माले तर वसुदेवानं मनोमन 12,000 गायी नाही का दान केल्या होत्या मनामध्ये. बरं, बाहेर आल्यानंतर ते नाही म्हटलं की चला जरा सोडलं, बाहेर आल्यानंतर त्याने ते दान पण केलं होतं. त्यामुळं दान असं मुबलक प्रमाणात केलं पाहिजे, तर ते गुप्त दान असलं पाहिजे. म्हणून 3 प्रकारे दान करायला सांगितलेले आहेत. लग्न कार्यामध्ये प्रचुर मात्रामध्ये अन्नदान केलं पाहिजे, कोणी उपाशी नाही. आणि जेवढं कन्यादान करतात त्याच्यामध्ये 2 असतात अन्नदान, एक कन्यादान आणि दुसरं अन्नदान असलं पाहिजे. दुसरं यज्ञ करीत असेल तुम्ही, मोठे काही यज्ञ समारंभ करीत, त्याच्यामध्ये दान धर्म केला पाहिजे. आणि तिसरं श्राद्ध कार्य असतं. सुखदेव गोस्वामी म्हणतात 3 श्राद्धाच्या कार्यामध्ये लग्नासारखंच दान धर्म केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं आहे की जे काही पुण्य असतं त्या जीवात्म्याला ते भेटत असतं, आशीर्वाद भेटतात. म्हणून प्रचुर मात्रामध्ये दान करण्याचं वर्णन इथे करतात.
आणि मग यशोदामाई दान करीत असताना एक दिवस विश्वरूप दर्शन झाल्यानंतर भगवंत काय झालं, एक दिवस रोज रोज तक्रार येऊ लागल्या. भगवंत त्या टायमाला 6 महिन्याचे झाले होते आणि रोज रोज तक्रार येऊ लागल्या. काय तक्रार येऊ लागल्या की अगं यशोदे, तुझा काना नटखट रोज रोज आमच्या घरात काय करतो. पहिले तर नाही का कृष्णाचं दर्शन घ्यायला त्यांना खूप आवडायचं. तर कृष्ण म्हणायचं रोज रोज दर्शन घेता, निसं फुकटच दर्शन घेता, काही देत तर नाही तर. हां चला आपणच आता मोर्चा ओळूया. हां भगवंताला फुकट कधी गेलं नाही पाहिजे, हात खाली गेलं नाही पाहिजे. मंदिरात जाताना ॲटलीस्ट पत्रम फळ घेतलं पाहिजे, तुळशी घेतली पाहिजे, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. ते काही लोक मी तर पाहिले नुसतेच असे हात जोडतात, देवा आलोय. घंटा वाजवला की भगवंताला टेन्शनच, आता काय ऑर्डर देऊन देऊ द्याने. तर इथं भगवंत म्हणतात की रोज रोज येतात, नुसतं पाहून जातात, माझं तर घेतात. आणि मग कृष्णाला म्हणायचं, कृष्णा नाचून दाखव ना, मी तुला थोडंसं लोणी देते. आणि मग कृष्ण नाचायचे त्यांच्यासमोर आणि मग नाचायचे. आणि मग यशोदा काय आपलं ज्या गोपी असायच्या तर थोडं लोणं खाऊ घालायचं. आणि खाऊ घातल्यानंतर मग भगवंत बघायचे, एवढ्यात लोणीवर नाही की एवढं नाचून दाखवतात, काही देत तर नाही. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी काय करायचा, कृष्ण बलराम सगळ्या गायीचे वासरं आहेत ना ते सोडून द्यायचे. आणि सोडून दिल्यानंतर तो सगळा तमाशा बघायचा. आणि तमाशा गेल्यानंतर लपून बसायचे. आणि ज्या काही गोपी असायच्या त्या चिडून जायच्या की कोण कृत्य केलं असेल सकाळी सकाळी. एक वेळा झालं, 2 वेळा, तिसऱ्यांदा पाहिलं की हे रोजचं कटकट नाही का. आणि आमचे जे पती येतात ते नेहमी आमच्यावर क्रोधित करतात की गायीचं दूध कोण पित असेल, कोण वासरं सोडून देतं, तुम्हाला लक्ष देता येत नाही का घरामध्ये. आणि मग त्यांना कळलं की कृष्ण बाळ रोज रोज करत आहे. तर त्यावेळेस कृष्णाला विचारलं, काय रे कृष्णा, रोज रोज का सोडतो तू, नाचवतात एवढंच लोणी खाऊ घालतात, तुम्हाला कळतं का, पेव दे ना वासरांना. हां आणि मग असं करता करता रोज रोज यशोदा नाही का आपलं तक्रार यायच्या, गोपी नाही का आपलं गोपींच्या तक्रार कृष्णाकडे. कारण भगवंत काय करायचं, प्रत्येकाच्या घरात लोणी चोरायचे. लोणी ह्या शब्दाचा अर्थ आहे नवनीत. नवनीत म्हणजे काय, ज्याचं हृदय सॉफ्ट असेल, मधु अर्थ, त्या भगवंत त्या हृदयाला चोरतात. आणि गोपीचं हृदय भगवंतानं चोरलं. नवनीत ह्या शब्दाचा तो अर्थ वर्णन करतात. आपलं हृदय जर भगवंताच्या प्रती सॉफ्ट असेल, नरम असेल, दया असेल, तर भगवंत आपलं हृदय चोर. आणि चौरंग अष्टकम म्हणून एक आचार्याने दिलं आहे, तुम्ही यूट्यूबला टाका चौरंग अष्टकम. भगवंतानं कोण्या भक्ताचं काय काय चोरलेलं आहे त्याचं वर्णन आहे. तुम्ही चौरंग अष्टकम लय सुंदर आहे, आपल्याकडे वेळ नाही त्याचा, पण सुंदर आहे, तुम्ही वेळ भेटला तर ते ऐका. आणि मग एक दिवस एक प्रभावती नावाची गोपी होती. ती म्हणजे यशोदा म्हणायची, रोज रोज तक्रार करते प्रभावती, चंद्रावती खास करून, तू काहीतरी एक दिवस पकडून ताण माझ्या कानाला, रोज तक्रार करून घेते. ते म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. मग सगळ्या गोपी प्रभावती, चंद्रावती ह्या सगळ्या गोप्या काय करतात, प्लॅनिंग करतात. काय प्लॅनिंग करतात की आज कृष्ण आणि बलरामाला पकडायचं. मग ठीक आहे पकडायचं, तर काय करायचं आहे, महलामध्ये दारामध्ये घंट्या बांधल्या, खिडक्यामध्ये घंट्या बांधल्या, शिखांना घंट्या बांधल्या. जे शिका असतं ना, शिक्क्यांना, आता शिकं इथं आजकाल राहिलं नाही का, फ्रीज झालेले शिकं पहिले काळात असायचे. शिक्क्यांना घंटे बांधल्या, जे उखळ होतं त्यांना घंट्या बांधल्या. त्याच्यानंतर जे काही जागा होत्या, ज्या ठिकाणून येऊ शकतात, ज्या ज्या खिडक्यातून दरवाज्यातून जिथं जिथं असायचं त्या ठिकाणी घंट्या बांधल्या. घंट्या बांधल्यानंतर भगवंतानं एका घरामध्ये बघितलं तर मधुमंगल होतो, भगवंता आज काही खरं दिसत नाही. म्हणून काय झालं रे, म्हणे भगवंता सगळीकडे घंट्या बांधलेल्या आहेत आणि आज जर आपण आतमध्ये गेलो, तू तर नेहमी पळून जातो पण मी पकडला जातो, कारण मी जाड आहे, मधुमंगल आहे आणि सगळी कारवाई माझ्याच होती. गोपी तुला सोडताना मलाच फटकवतात, आज मी काही येणार नाही बाबा, तू जाच जा. भगवंता म्हणतो, मी आहे ना, काळजी कसं. अरे मग तू दरवेळेस म्हणतो पण माझ्यावर बीतते त्याचं काय. भगवंत म्हण, ठीक आहे, काय सगळी घंटे आहेत ना, हो हरकत आहे. मग म्हणतात की घंट्याच्या देवाला बोलव. मग भगवंत घंट्याच्या देवताला बोलवतात. ते म्हणतात, बघ घंट्याची देवता, आज आम्ही मोठ्या मोहिमेवर चालवलेत, अजिबात वाजायचं नाही. आणि मग अशानंतर भगवंत प्रवेश करतात दारातून, काही दरवाज्यातून करतात, काही खिडक्यातून करतात, नाना प्रकारच्या ठिकाणून केल्यानंतर आणि शिक्यावर चढल्यानंतर घंट्या वाजत नाही, दारातून घंट्या वाजत नाही. आणि सगळ्यांना भगवंतानं काय केलं, त्या मटक्यातून लोणी काढलं. लोणी नाही का आपल्या सगळ्या मित्रांना खाऊ घातलं. मधुमंगल, श्रीदामा, सुदामा, पेंद्या, ह्या सगळ्या भक्तांना, तो कृष्ण, भगवंताचे संख्या किती असंख्य त्यांचे मित्र साखा होते. तर सगळ्याला ना लोणी खाऊ घातलं, कावळ्यांना खाऊ घातलं, माकडांना खाऊ घातलं. माकडांना का खाऊ घातलं भगवंताना,
त्याचं कारण म्हणतात की रामचंद्र लीलेमध्ये भगवंताने बघितलं की माझ्या माकडाने माझ्यासाठी खूप सेवा केलेली, त्याची परतफेड करण्यासाठी भगवंत माकडांना लोणी खाऊ घालत होते. म्हणून आज वृंदावनमध्ये तुम्ही जाताना जास्त तर सगळ्यात माकडं जास्त आहेत वृंदावनमध्ये. लोई बाजारचे माकडं अतिशय विचित्र. आज मोबाईल घेऊन घेतलं त्यांना फ्रुटी फेकली तरी देत नाही ते. एक फ्रुटीमध्ये चालत नाही, 2 फ्रुटीमध्ये. पहिले चष्मे घ्यायचे, टोप्या घ्यायच्या. आम्ही दरवेळेस वृंदावनला जेव्हा कधी गेलो तर आम्हाला टेन्शन, मोबाईल काढला की गेला. मग असं करतं ते. मग आपण 2 फ्रुटीच्या बॉटल फेकल्या की तो मोबाईल फेकतो, फुटला गेला. त्याच्यावर त्या केळं पुन्हा सफरचंद चालत नाही, फ्रुटीच चालते त्यांना. पहिले एक टाकायची ते बी नाही, मोठी बोलत नाहीत पण त्या मोबाईलला चावणार असं करणार. त्यावेळेस लोक पळून नाही का ते फ्रुटी फेकतात. मग तुम्ही यूट्यूबला टाका वृंदावनचे माकडं. लोई बाजारचे माकडं म्हणजे एवढे बदमाश, आणि रमण रेतीचे माकडं थोडे शांत आहेत. तुम्ही कधी गेले का वृंदावनमध्ये? तिथं रमण लोई बाजाराचे असतात. लोई बाजार म्हणजे जे राधा विनोद मंदिर, राधा रमणजी, राधा गोविंददेव, राधा मदन मोहन, राधा छेल चिकन, असे सुंदर सुंदर जुने विग्रह आहेत भगवंताचे. तुम्ही काय बाकी बिहारीचं दर्शन घेताना इकडे येतात. मेन वृंदावन तर तिकडेच आहे, यमुनेच्याकडे. कधी वेळ भेटला, टाईम भेटला तर जाऊन या वृंदावन. आम्ही मागच्या 2-3 वर्षापूर्वी यात्रा काढली होती. 8 दिवस वृंदावन पाहणं नाही झालं. तुम्ही 1 दिवसात कसे पाहून येता, मला हा प्रश्न पडलेला आहे. तर तिथले ते माकडं अतिशय विचित्र. आज बी आमचे 2-3 विनोद भक्त, आपलं विनोद जाधव प्रभू, त्यांची टोपी घेऊन गेली, त्यांचा चष्मा घेऊन गेला. किती भक्तांचं पर्स, आणि पर्स घेतल्यानंतर ते पर्सचे पैसे काढून फेकतात. फ्रुटी देतो का पैसे फाडू, हा ते बी. आणि म्हणून जसं वृंदावन नाही का माकडाला खाऊ घालायला लागले भगवंत. खाऊ घालत असताना सगळ्याला खाऊ घातलं, सगळे गोप साका सगळे संतुष्ट झाले. आणि मग भगवंतानं विचारलं, सगळ्यांनी लोणी खाल्लं का, पोट भरलं का, दही खाऊन मधुमंगल म्हणता आज संतुष्ट झालो भगवंता, एवढ्या दिवसातून चांगली मोहीम साध्य केली. म्हणलं तुला दरवेळेस सांगतो घाबरू नको, पण तरी तुला माझ्या संशयच येतो. काय रे कृष्णा, दरवेळेस मी फसतो म्हणून मला संशय आला म्हणून बोलून व्यक्त दाखवलं. म्हणजे हरकत नाही, चल. मग सगळे संतोष झाल्यानंतर भगवंत काय करतात, लोणी काढतात. आणि जशी लोणी काढताना जिवे ठेवतात, सगळ्या घंट्या वाजतात, घन 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 घंट्या वाजल्या. सगळ्या गोपीनं नाही का सगळ्या गोपसाकांना धरलं, या मधुमंगलला धरलं, पेद्यामाला धरलं, कोणी बलराम झालं, कोणी कृष्णाला धरलं. धरल्यानंतर मधुमंगल म्हणतो, भगवंता तुला सांगितलं होतं ना मोहिमेवर कठीण आहे, तरी झालं हे असं. भगवंत म्हणतात, मी तर देवताना सांगितलं पण झालं कसं काय? तर सगळ्या गोपी म्हटल्या, प्रभावती चंद्रावती, की रोज रोज तू हे करतो ना, चला आज यशोदामाईकडे तू घेऊन जा, तुम्ही चिडचिड करू नका, पण मला नाही काही काम करू द्या, मी येतो तुमच्यासोबत, मी काही पळून जाणार नाही. हाताला धरलं भगवंताच्या, आणि बलरामजीला धरलं. भगवंत छोटेसे नन्हेसे नटखट. आणि ते म्हटलं की घंट्याच्या देवताला बोलवलं. म्हणजे काय रे बाबा, तुला सांगितलं होतं ना की तू वाजायचं नाही, तू वाजला कसं काय? म्हणलं बघा भगवंत, तुम्ही आतमध्ये प्रवेश केले दरवाज्यातून, मी वाजलो का नाही? खिडक्यातून तुमचे मित्र गेले तेव्हा मी वाजलो का नाही? शिंक्यावर घंट्या वात्या, उखळाला घंट्या वात्या, जेव्हा तुम्ही चढले तेव्हा मी वाजलो का नाही? तुम्ही मटक्यातलं लोणी काढलं, सगळ्या मित्रांना खोगतलं तेव्हा मी वाजलो का नाही? पण वेदांमध्ये काय सांगितलंय, जेव्हा तुम्हाला कधी भोग लागतो तेव्हा काय वाजलं पाहिजे? घंटी वाजवली पाहिजे. म्हणून आपल्या घरात जेव्हा कधी काही होत असेल भगवंताला, तर काय वाजली पाहिजे? घंटी वाजली पाहिजे. वाजवताना उद्यापासून, आजपासून घंट्या तुमच्या एकच घंट्या वाजतात, बेल. आमच्याकडे एक घंटी वाजते, आली आली घंटा गाडी, आली आली घंटा गाडी, आली आली, कोण आली? घंटा गाडी आली आली. त्या घंट्याचं पार रूपच बदललं. पहिले घंटा वाजलं की शाळेची नाही तर मंदिराची आठवण यायची. आता त्या घंटीचा पार दुष्परिणाम करून टाकला आहे की ते कचरा, अरे काय म्हणजे चेतना कुठून कुठून येतात त्या घंटीची. आली आली, कोण आली? घंटा गाडी आली. तर मग भगवंताला जसं पकडलं तर प्रभावतीचा आणि चंद्रावतीचा राग लय होता. चंद्रावती, खास करून चंद्रावती म्हणजे रोज रोज काना कृष्णा यशोदामाईला अजिबात विश्वास येत नाही, आज तुला घेऊनच जाते. आणि फरफडत मी घेऊन चालली भगवंताला. भगवंत म्हटले आज काही खरं दिसत नाही. आणि नंद म्हणे, ए यशोदे बाहेर निघ, बाहेर ये, यशोदे बाहेर ये. ते यशोदामाई म्हटली काय झालं का, काय बडबड करायला लागली? रोज रोज म्हणतीस ना तुझ्या कृष्णाला धरून आण धरून आण, तर बघ का तुझ्या कृष्णाला धरून आणलं. त्यावेळेस ती म्हणली, त्याचा पहिले प्रसंग असा झाला
तर तिथं पदर घ्यायचे आणि मग पदर घेता नंदबाबाच्या वेळेस काय केलं, तिनं पदर झाकून टाकला आणि टाकल्यानंतर भगवंताला नंदबाबा गेले आणि म्हणे यशोदे बघ आज कृष्णाला धरून आणलं. आणि म्हणले कुठे आहे कृष्णा? नाही म्हणली ते काय बघ कृष्णा, तुम्ही सकाळी सकाळी भांग पिऊन आलीस का काय तू? मग काय झालं? म्हणले माझा कृष्णा आतमध्ये तू बघ तुझा पोरगा आहे. कोण आहे? तर चंद्रू तिचा. चंद्रू टाकला असा थोडासा, ती चंद्रावती परेशान झाली. चंद्रू कस का आत माझ्या हाताला लागला चंद्रू, मी तर कृष्णाला धरून आणलं. ते म्हणे तुला काही रोज काम धंदे नाही, रोज रोज माझ्या कृष्णाचं चिंतन करते म्हणे. जिकडे तिकडं कृष्ण स्वतःच्या पोराला येऊन पहिले बघ जाय नंतर घेऊन या जाय ना. आणि मग तिथं 2-3 फटके चंद्रूला तिथंच. कोणाचे? चंद्रावलीचे. आणि हे वर्णन कुठे आहे? गोपाल चंपू वृंदावन चंपू नावाच्या ग्रंथामध्ये, ते भागवतामध्ये नाही. आणि मग केल्यानंतर फरफरत पुन्हा घेऊन जाते. आणि जसं नंदबाबाला सोडला तर म्हणले कृष्ण म्हणतो अगं मैया बघितलं का मला वरती, माझ्याकडे बघ जरचं. तर चंद्रावती बघती, अरे हे तर कृष्ण आहे. ती म्हटली बघ आज तू मला धरून नेलं तर तू यशोदासमोर उभा केलं, आज मी तुझा मुलगा झालो. उद्या जर धरून नेलं मला तर तुझा नवरा बनेल, ध्यानात ठेव. काय होईल? तुझा नवरा होईल. पुन्हा माझ्या नादी लागू नको. त्यावेळेस चंद्रावलीनं नाद सोडला आणि आपल्या कार्यामध्ये गोपाल कृष्ण भगवान की जय असं झाल्यानंतर पुन्हा प्रभावती चंद्रावती ह्या भगवंताच्या रोज रोज तक्रार करायच्या. तक्रार करण्याचं एकमेव कारण काय माहिती आहे का? भगवंताचं सौंदर्य पाहायची इच्छा व्हायची, की त्या कारणानं का असे ना. आणि दुसरं तक्रार याच्यासाठी करायच्या त्या, की आज तक्रार केल्यानंतर भगवंत कदाचित माझ्या घरचं लोणी चोरायला येत्या. ते प्रेम होतं त्यांच्याकडे, कारण त्या चिंतना मनामध्ये कृष्णाला बघायच्या. आणि भांडण जरी करायचे असेल त्या भांडण्याचा मागचा एकमेव हेतू असायचा की भगवंत माझ्याकडे येतील. त्या भावनेने ते हे करायच्या. आणि मग करीत असताना दुसरं काही घरामध्ये जर लोणी नाही भेटलं तर झोपलेल्या बाळाला चिमटे काढायचे भगवंत. आणि मुलं रडायचे, बघायच्या कृष्ण खोड्या करून गेल्या तर त्या गोपीना का बोट मोडायच्या. आता ते प्रेम होतं, आपण नाही मोडू शकत, आपलेच बोट मोडून जाते. ते भगवंताचं ते त्यांचा भावच वेगळा आहे. ते शुद्ध त्यांच्याजवळ जाण्यापर्यंत त्यांनी खूप तपस्या केलेली आहे. भगवंत कोणाला निवडतात त्यांच्या लीलेमध्ये? जे शुद्ध आहे त्यांनाच निवडतात. म्हणजे तुमच्या घरात कोणाला यायचं कोण नाही राहायचं हे तुम्ही ओनर ठरवतात का बाहेरचा ठरवतो? ओनर ठरवतो ना. तसं त्यांच्या लीलेमध्ये कोण असला पाहिजे, काय लीला केल्या पाहिजे हे भगवंत डिसाईड करतात. म्हणून आपण ते नित्यसिद्ध भक्त आहेत आणि आपण साधना सिद्ध भक्ताच्या स्तरामध्ये. साधना म्हणजे काय? अजून आपण साधना पण सुरुवात नाही केलेली. आपली साधना म्हणजे काय? आलं जेव्हा वाटेल तेव्हा करायचं, चालायचं, नुसतं दिवस काढायचं काम चालू आहे, बाकी काय. असं प्रेमानं नाही करत. प्रेमाची भक्ती काय? तेषां सतयुक्तानां भजिता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. गीतेचा 10वा अध्याय श्लोक नंबर 10 चतुर्श्लोकी भगवद्गीता. 10वा अध्याय 8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक चतुर्श्लोकी भगवद्गीता आहे. हे 4 श्लोक समजले की तुम्हाला सगळी गीता समजली. 10वा अध्याय श्लोक नंबर 8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक की प्रेमानं सततयुक्ताना भजता प्रीतिपूर्वक, प्रेमानं भजन केलं आणि प्रेमानं केलं ददामी बुद्धियुगम तम, मी बुद्धीपर. कोणती बुद्धी? येन मामुपयांति, तो माझ्या धामात येऊ शकेल. आणि मग हे केल्यानंतर यशोदामाई रोज तक्रारी ऐकायच्या. एक दिवस एक म्हातारी होते, नेहमी तक्रार करायचे यशोदाकडे. भगवंत पाहिले की यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. काय बंदोबस्त करावं लागेल? तर हे माते झोपल्यानंतर भगवंत हळूच जातात आणि म्हातारीची वेणी आणि म्हातारीची दाढी बांधून टाकतात. म्हातारीची वेणी आणि दाढी बांधून टाकल्यानंतर निघून जातात भगवंत. सकाळी दरवाजा बाहेरून लावतात भगवंत आणि म्हातारा लघु शंक खूप जोरात तिथे. भयंकर वेदना होतात आणि सोडायचा प्रयत्न करतात पण सुटणं. आणि मग किंचाळतात, ओरडतात. तर सगळे बरेच वाशी येतात घराजवळ, बघतात तर बाहेरून लागलं आहे दरवाजा. तर दरवाजा उघडतात, बघितलं ते म्हातारीची वेणी आणि म्हातारीची दाढी बांधून टाकलेली. काही करताय ना, सुटणं. त्यामुळे कोण केलं असन तर सगळ्याचा डाऊट कोणावर आला? भगवंतावरच आला. आणि मग भगवंताकडे गेले, म्हटले भगवंता आम्ही गाठ सोडता सुटत नाही, तू येऊन सोड. यांना खूप वेदना होतात, सकाळची आता दुपार झालेली आहे, जास्त परीक्षा पाहू नकोस. भगवंत म्हटले मी सोडेल पण एका अटीवर, पुन्हा तक्रार करशील का? अजिबात नाही करणार. मग इथं काय शिक्षा आहे?
की भगवंत एकदा गाठ मानतात ना, तर दुनियाची कोणती ताकद सोडू शकत नाही. आपण किती प्रयत्न केलं, भगवंत सोडू शकतात. म्हणून आपल्या जीवनात भाऊबंधनाची गाठ सोडायची असेल तर जगाची कोणती ताकद नाही, भगवान कृष्ण येतात, त्यांचा आश्रय घेतला तर भाऊबंधनाच्या गाठी सुटू शकतात. ह्या कथेतून आपल्याला ते शिकू शकतात. आणि मग भगवंत त्या कोणाचं, म्हातारा आणि म्हातारीची काय करत, नंद आणि जी गोप आणि गोपीची दाढी सोडून जातात. एक दिवस काही गोपी आपलं हे असतात, भगवंत आपलं नंद बाबा त्यांना छोट्या छोट्या सेवा सांगायच्या की बुवा खडा घेऊन ये, घरातले कामं कर, छोट्या छोट्या कामं सांगायचे. करीत असताना आणखीन गोपींची तक्रार यायची. तक्रार आल्यानंतर यशोदाई मग म्हटली, रोज रोज तक्रार येतात, रोज रोज तक्रार, कदाचित माझा कृष्णाला घरचं लोणी आवडत नसेल म्हणून काय करतात. यशोदामाई म्हटली दीपोळीच्या दिवशी काय करते, सकाळी लवकर उठते. आणि सकाळी लवकर उठल्यानंतर जेव्हा ती सकाळी उठते तर दासीना काय करते, बाकीच्या कार्यामध्ये लावते, ग्रह दासीशू सगळ्याला पाठवते. आणि स्वतः यशोदामाई काय करते, मंथन करायला शिकते. आणि भगवंत झोपलेले असताना यशोदाई म्हणते की कदाचित माझ्या हातचं नाही का 2 मी खाऊ घालते. भगवान कृष्णाकडे किती गायी होत्या, 9 लाख गायी. 9 लाख गाईचं दूध नाही का 10,000 गायींना पाजायचे. आणि 10,000 गाईचं दूध 1,000 गायींना पाठवायचं. 10,000 गाईचं दूध 100 गायींना पाजायचं. आणि 100 गाईचं दूध नाही का 10 गायींना. आणि 10 गाईचं दूध पद्मगंधा नावाच्या गाईला पाजायचे. आणि त्या पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध भगवान कृष्णासाठी स्पेशल काढून ठेवायचं. यशोदा मानवाचे रोज एवढं पद्मगंध गाईचं दूध असायचं, ते त्याला आवडत नाही. बाहेरचं चोरीचंच काय आवडतं, कदाचित दासीचं आवडत नसेल, मी बनवते. आणि मग दीपावलीच्या दिवशी सकाळी लवकर उठते. आणि सकाळी उठल्यानंतर ती काय करू लागली, भगवंत दासींना सांगितलं की तुम्ही ग्रह कार्यामध्ये जा, कामाला जा, मी आज लोणी बनवते. आणि लोणी करीत असताना ती मंथन करू लागली. मंथन करताना सुखदेव गोस्वामी वर्णन करता यशोदामाईचं की यशोदामाईच्या बांगड्या वाजू लागल्या. कशा, छिन्निक 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 छिन्निक. मधुमालतीचे फुलं विचार करू लागले की ज्या भगवंताची आई त्याच्या डोक्यावर आम्ही बसतो, अरे आम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. ते फुलं गळायला, ते सुगंध फुलं गळायला लागले. त्यावर यशोदामाई मंथन करीत असताना भगवंताच्या लीलाचं, रूपाचं, गुणाचं बखान करू लागले. गुणगुण करायला लागले की कृष्ण किती सुंदर लीला करतो, असं बखान चालू होतं. मंथन घुर्रुंग घुर्रुंग बांगड्यांचा आवाज आणि त्याबरोबर मंथनीचा आवाज, घुर्रुंग घुरून बांगड्यांच्या आवाजामध्ये भगवंताचं भजन करीत होते. काय सुंदर मनोरहासन ते, की लोण्याचा ते आवाज, रवीचा मंथनाचा आवाज, बांगड्याच्या आवाजामध्ये ती भगवंताचं गुणगान करीत होती. तर पहिली शिक्षा काय आपल्याला, की ग्रह कार्य करीत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता येते. हाती काम मुखी नाम असलं पाहिजे. संत नामदेव महाराज काय म्हणतात, हाती काम मुखी नाम. भगवंताचा जप करताना वेगळा माळा केला तर खूपच चांगला, पण काम करता करता भगवंताचे तुम्ही किचनमध्ये कुकिंग करतायत. आमचे बरेच भक्त माताजी प्रवचनं लावतात, कीर्तनं लावतात, संकीर्तन लावतात आणि ऐकतात, त्या भावनेमध्ये स्वयंपाक बनवतात. ग्रह कार्यामध्ये बघितलं मी काही तर हेडफोन घालून ऑफिसमध्ये आमचे बरेच भक्त प्रवचनात रेल्वेमध्ये बसमध्ये ते रिकामा असा टाईम इकडे तिकडे बघत नाही, प्रवचन ऐकत जातात, कीर्तन ऐकत जातात, जप करीत जातात. ते म्हणतात एक एक क्षण महत्त्वाचा आहे. म्हणून हाती का मुखी ना, भक्ती करायला नाही का यशोदामाई आपल्याला शिकवते की ग्रह कार्य करीत असताना सुद्धा तुम्ही भक्ती करू शकतात. आणि हे करीत असताना बांगड्या वाजतायत, मंथन चालू होतं आहे, त्यावेळेस कृष्ण उठून बघतात की यशोदामाई आज लवकर उठलेली आहे. आणि ती येऊन बघते तर भगवंत काय करतात, यशोदामाईच्या हातावर याच्यावर ठेवते, खांद्यावर हात ठेवते आणि करते. भगवंत इशारा करतात, अगं सगळ्या शास्त्राचा सार आहे मला प्राप्त करणं, तू मंथन कशाला करते शास्त्राचं, एवढं मी प्रगट झाले ना, थांबव आता. पण यशोदामाई भजनात एवढी तल्लीन होती की तिला भावनं. मग भगवंत रागानं म्हणतात मैया. मग यशोदामाई भावनेच्या बाहेर येते. तर इथं दुसरी शिक्षा काय, की जर तुम्ही भजन करीत असाल, तुमच्या ग्रह कार्यामध्ये भक्ती करीत असेल तर भगवंत उठून स्वतः तुमच्याकडे येतात, तुम्हाला जाण्याची गरज नाही. म्हणून भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू. भक्ती अशी करा की भगवंत तुमच्याकडे आले पाहिजे. विषय जड चाललाय. यशोदामाईने काय केलं, भजनामध्ये लागली, पण भगवंत काय केलं, स्वतःहून आले. तसं तुम्ही भजन करीत राहिले तुमच्या घरामध्ये तर भगवंत तुमच्याकडे, सुखे येतो घरा नारायण तुमच्या घरात येऊ शकेल. म्हणून दुसरी शिक्षा. आणि तिसरं मंथन करण्याचे, चौवेद जाणं शाही शास्त्रकारानं 18 पुराणं हरीशी गाती, हरीला गातात. आणि मग करीत असताना भगवंत म्हणतात मैया मंथन थांबव. आणि थांबवल्यानंतर
म्हणतात मला स्तन प्यायचं, दूध प्यायचं. ते म्हणले अरे काना तू यासाठी लोणी काढते, थांब ना थोडं. नाही नाही मला आताच प्यायचं. भगवंत हट्ट करतात आणि यशोदा माई काय करते, आपल्या मांडीवर घेते आणि मांडीवर घेतल्यानंतर भगवंताचं सौंदर्याचं अवलोकन करते, स्तनपान करीत असते. स्तनपान करीत असताना भगवंताच्या सौंदर्याचं रूपाचं दर्शन घेत होती की माझा कृष्ण किती महान आहे, आपलं किती गोड आहे, किती मधुर आहे. त्यावेळेस चुलीवर दूध ठेवलेलं ते विचार करू लागलं. काय विचारलं की यशोदामाईचं दूध जर कृष्णानं पिलं तर माझा जगण्याचा काय अर्थ आहे. आता तुम्ही म्हणता ना हे भौतिक जगात दूध बोलत नाही, पण आध्यात्मिक जगामध्ये अशा भगवंताचे तिथं दूध पण बोलतंय. शंखचक्र गदापात माहीत नाही, हे मनुष्य रूपामध्ये येते. वेद हे आहेत ना मनुष्य रूपामध्ये येते, त्यांना व्यक्तीचं स्वरूप आहे दुधांना यांना. तर ते दूध विचार करू लागलं. काय विचार करू लागलं, जर यशोदेचं दूध पिलं तर माझं काय उपयोग आहे जीवनात जगण्याचा. म्हणून ते उतू येऊ नका आत्महत्या म्हणलं. आता मला जगण्याचा अर्थ नाही, मी आत्महत्या करतो. आत्महत्येचा भाव जसा निर्माण झाला तर यशोदामाई म्हटली कृष्णा अरे दूध ओतू चाललंय, मी त्याला थांबवते. तर म्हणणे नाही नाही मला दूध प्यायचं, मैया दूध प्यायचं. भगवंत मग रागाच्या भरात काय करी कृष्णाला नाही का बाजूला ठेवते आणि दूध वाजत. भगवंत म्हणतात की माझ्यापेक्षा हिला दूध प्रिय मीच प्रिय नाही का, थांब आता हिचं दूधच फोडून टाकतो सगळे. आणि मग यशोदामाई दूध काढण्यासाठी चुलीवरलं दूध काढण्यासाठी जाते. त्यावेळेस भगवंत काय करतात, सगळे मटके जेवढे लोणीतील मंथन होते दह्याचे, दुधाचे, लोण्याचे, तुपाचे सगळे मटके फोडून टाकतात. आणि मटके फोडल्याबरोबर भगवंत काय करायचं, जे दूध सांडलं त्या सांडलेल्या दुधातून पावलं चालू लागले. तर काय शिक्षा देतात तिथे आचार्य की भगवंत जरी कृत्य केलं तर सांगतात की मी ह्या दिशेने चाललो आहे, पावल्याचं खुणा ठेवतं. यशोदामाई मी जातोय पण तुला खुणा ठेवते कुठं चाललो आहे. कारण भक्ताच्या अधीन आहेत भगवंत. आणि मग जेव्हा यशोदामाई येऊन बघते मुसळाने ना सगळे मटके फोडून टाकलेले आहेत. उतरंडी कळतात का तुम्हाला. आता नवीन लोकांना उतरंडी हाच प्रश्न पडला असेल तुम्हाला. म्हणजे मटक्यावर मटके ठेवतात त्याला उतरंडी. जसं मी गंगापूरला सांगितलं ना, वरवंटा विचारलं लोकांना तर ते ऐकून एकाला बोल वरवंटा. मला आता वरवंटा काय सांगायचं काय वरवंट्याला वरवंटा, तसं आता उतरंडी काय सांगायचं. तर त्या उतरंडी फोडून टाकल्या भगवंताने. आणि फोडून टाकल्यानंतर भगवंत काय झाले, लपून बसले. आणि लपून बसल्यानंतर तिथे बघतात की यशोदामाई येते. भगवंत काय करतात, सगळ्या उखळावर चढतात आणि उखळाचं माकडांना, कावळ्यांना, सगळ्या गोपसाकांना खाऊ घालतात. आणि यशोदामाई पाहत हातात छेडी घेते. तिला राग येतं ना, हसू येतं की छोटासा एवढा नटकट आहे पण सगळे मोठके. पण राग यायचा आहे हे सारखं बाहेरच्या तक्रार यायच्या तेव्हा मी दुर्लक्ष केलं, पण याने आज घरातच कार्य केल्याला दंड दिला पाहिजे. आणि मग जसं यशोदामाई काठी घेऊन येते, काठी घेऊन बघतात तर माकडं डोळे असे वटरून बघतात. तर माकडाच्या डोळ्याच्या वटरण्यामध्ये भगवंत पाहतात की यशोदामाई काठी घेऊन येते. तर जसं भगवंत मटके सोडतात आणि पळ्या सुटतात महालामध्ये. कृष्ण पुढे यशोदामाई मागे, कृष्ण पुढे यशोदामाई मागे. आणि महालात पळत असताना म्हटलं की आता जर घरात राहिले तर आपल्याला दणकेच आहेत. तर बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये अनुभव आहे आणि आम्ही पण शाळेतून पाहिलं की जर आई मारत असेल तर सगळ्यात चांगला मार्ग काय, रस्त्यावर पळा. म्हणजे सगळे लोक वाचवतात आणि आई मारत पण नाही, जाऊ द्या याला सोडून द्या, लोक काय म्हणतील. हा चांगला फॉर्म्युला भगवंतानं वापरला. होतं काय तुमचा अनुभव आला का. आता ते जर सोसायटीमधून पळायचं तर कुठं पळायचं हा प्रश्न आहे. तर भगवंत पळायला लागले कुठं, वृंदावनमध्ये. आणि वृंदावनमध्ये पळत असताना कृष्ण पुढे यशोदामाई मागं. सगळ्या गोपी नाही का कार्यामध्ये होत्या. कोणी दूध काढत होत्या, कोणी शेण भरीत होते, कोणी पाणी भरीत होते, कोणी दूधच पान करीत होतं बालकांना, कोणी स्वयंपाक करत. सगळे एक चित्त नजरेनं भगवंताच्या आणि यशोदामाई. आज काय झालं, यशोदाच्या घरीच झालेलं दिसतंय आणि त्या लीलाचं आस्वादन करीत होते. लाईव्ह पिक्चर होता भगवंताच्या समोर. आणि यशोदा पुढे पळते, कृष्ण पुढे यशोदामाई मागे. आचार्य म्हणतात की मोठी योगी मनाच्या गतीनं साधना, मोठमोठे दान धर्म किंवा यज्ञानं सुद्धा भगवंत किंवा तपस्यानं भगवंत होत नाही, पण भगवत भक्तीनं भगवंताला पकडते. ते दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. हा भक्तीचा एक सुंदर प्रसंग इथून वर्णवतो. यशोदामाई पुढे कृष्ण पळतो, यशोदामाई मागे मागे. असं करता करता भगवंत बघतात की सकाळची दुपार झालेली आहे पण यशोदाच्या हाताला लागत नाही. आणि जसं यशोदा पकडते कृष्णाला, पकडल्यानंतर म्हणते की यानं रोज त्रस्त केलेले, याला आज मी उखळाला बांधणार. आणि मग उखळाला बांधण्यासाठी भगवंत जेव्हा जातात तर सगळ्या गोपीन दासींना म्हणतात तुम्ही तोंड काय बघत बसल्या, सगळ्या द्वाऱ्या घेऊन या.
तर एक दोरी जसं बांधा गेले तर 2 बोटं कमी पडायला लागले. तर म्हटलं की सगळ्या गोपींना दासींना म्हटले तुम्ही उभार काय राहतात दोऱ्या घ्या. तर घरातल्या सगळ्या दोऱ्या आणल्या तर पण 2 बोटं कमी पडायला. तिथे आचार्य करतात लादणी शक्ती आणि सलादणी शक्ती खेचतात एकूण एकाला, की आम्ही भगवंताला बांधून देणार नाहीत, पण याच्यामध्ये कृपा शक्ती आहेत ना ती हवी होती, ती बांधाचाच विचार करते. दोन्ही शक्ती काय विचारतात की आमच्या भगवंताला आम्ही कसं बांधून देणार. पण जी कृपा शक्ती आहे, करुणा शक्ती आहे, दया शक्ती ती म्हणजे यशोदाची शक्ती ती हवी पड. 2 मग भगवंताकडे किती गायी होत्या, 9 लाख गायीच्या दोऱ्या आणल्या पण तरी 2 बोटं कमीच पडू लागले. वृंदावनच्या सगळ्या दोऱ्या आणल्या तरी भगवंत याची कंबर टीचभरच, पण दोन बोटं कसं काय कमी पडतंय. आणि हे प्रयत्न करता करता पार दुपारचे 3 वेळ दुपारची हे झाली वेळ झाली. तर भगवंत मग त्यावेळेस बांधत असताना सो मातु शिन्न गात्राय विसृज कृष्णजरम दृष्टाम परिश्रम कृष्णा कृपया शिता सो बंधने. भगवंत बघतात की सो मातु शिन्न गात्राय, घामाघून झालेली आहे माझी मैया, विसृत कमरजुस्त्र म्हणजे तिच्या कमरेचं नाही का दोर स्थितीला झालेला आहे, करधनी म्हणतात ती स्थितीला झाले, तिचे मधुमालतीचे सगळे फूल पडून गेलेले आहेत. आणि दृष्टाम परिश्रम कृष्ण, तिनं परिश्रम पाहिला. कृष्णानं काय पाहिलं की माझी मैया मला बांधण्यासाठी खूप परिश्रम करतायत. आणि मग तिचा घाम पाहिला, तिचा परिश्रम पाहिला. कृपया सो आशिता सो बंधने इथं शब्द आलेला आहे. कृपा, त्यानं कृपा केली, भगवंतानं आज्ञा दिली. काय आज्ञा दिली, आता बांध. कधी बांधाय दिलं भगवंतानं परमिशन, पहिलं परिश्रम पाहिला यशोद्याचा, तेव्हा भगवंतानं बांधायला परमिशन दिली. तसंच भक्तीमध्ये जेव्हा आपण परिश्रम करू, फुल ताकद लावू, तेव्हा भगवंत आपल्या अधीन बांधल्या जातील, तोपर्यंत बांधणार नाही. आणि परिश्रम करणं म्हणजे काय, सकाळी ब्रह्ममुहूर्ता उठून सकाळी भगवंताच्या नावाचा जप करणं, श्रीमद भागवताचं वाचन करणं, भगवद्गीतेचं वाचन करणं, सतत भगवत भक्तीमध्ये तल्लीन राहणं, याला परिश्रम म्हणतात. जेवढं तुम्ही परिश्रम करताना आपले प्रयत्न दाखवायचे भगवंताला की भगवंता तू मला पाहिजे या भौतिक संसारामध्ये, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको आहे. जेवढे परिश्रम करतात तेव्हा कृपा आशिता सोबंधने भगवंत कृपा प्रदान करतात. म्हणून सायमेंटेसली आपले प्रयत्न दाखवले तर भगवंताची कृपा येते. लोक म्हणतात भगवंत जेव्हा बोलित तेव्हा मी येईल, तोपर्यंत येणार नाही. भगवंत काय कशाने येतील, असं झालं की समुद्र तुमच्या घराजवळ आलं तर मी स्नान करीन, अशी गोष्ट झालेली. भगवंत कशाच्या रूपामध्ये तुम्हाला बोलवतात, साधू संतांचे कीर्तनं ग्रंथाच्या रूपामध्ये, वेणे की नाना प्रकारे धामदर्शनाने आपल्याला बोलवत आहेत. हॉस्पिटलमध्ये जाताना बोलवतं का, डॉक्टर जेव्हा बोलील तेव्हाच मी येईल असं म्हणतो का, कंपनी द बॉस की तू जेव्हा बोलीन तेव्हाची नाही. शाळेमध्ये लोक म्हणतात सत्संग घरातच पाहिजे, आमच्या जवळच पाहिजे. अरे ऑफिसला जायचं फार 20 किलोमीटर जातो, मंदिरात यायचं म्हणलं लोपरू लांब आहे, खटुवट नगरमधून मंदिरात यायचं म्हणजे लय लांब आहे बाबा, आणि ऑफिसमध्ये लांब लांब जातो तो. इच्छा तिथे मार्ग, इम्पॉर्टंट तिथे इमर्जन्सी. जर तुम्हाला भक्तीचं महत्त्व कळालं तर तुम्ही कुठे जाता. जसं ऑफिसचं महत्त्व आहे, तुम्हाला पंचवटी पकडायची असेल तर तुम्हाला किती वाजता उठावं लागेल, 5 तरी वाटावं लागेल, 4 वाजता. आणि उठल्यानंतर तुम्हाला स्नान करून पंचवटी पकडायची, आणि मी त्या पंचवटीच्या लेमी वॉकांचं बघतो रात्री 10 वाजता वापस येतात आणि सकाळी पुन्हा पहाटे 7 वाजता तिथं पोहोचतात. काय संघर्ष आहे त्यांचा पोटाची खळगे भरण्यासाठी, पण तिचं पोट भरायचं. पण भगवत भक्तीमध्ये आपण संघर्ष कधीच करत नाहीत, कधी कारण की आपल्याला तळमळच नाही, आपल्याला वाटतच नाही की भगवंत मला पाहिजे. ज्या दिवशी ज्या गोष्टीची तळमळ कळाले ना त्या दिवशी आपण काही पण करून, म्हणून आपलं ध्येय असलं पाहिजे. जेव्हा ध्येय असेल तुमच्या जीवनामध्ये, तसं घोड्याला झापड बांधतात ना, झापड कळतं का तुम्हाला, काय झापड असतंय, तो दोन्ही साईडला बघत नाही, तो सरळ बघतो. त्याला कोणी गाजर दाखवा, कोणी फटके द्या, तो काय करतो, ध्येयावर फोकस ठेवतो. तसं भक्तांचं ध्येय असतं, मला भगवत भक्ती पाहिजे, माझ्या जीवनात संकट समाशय येऊ, मला परलोभन येऊ, भगवंता मी तुझी भक्ती नाही सोडणार, हे ध्येय ठेवलं पाहिजे. आणि मग सो मातु शून्य गात्राय सो कृपया आशिता सो बंधने. भगवंताने ते 2 बोटं काय शिकवतात की तुमचे जर प्रयत्न असेल तर माझी कृपा सोबत राहील, तोपर्यंत मी तुमच्या हाती लागणार नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर भगवंत बांधल्या जातात, आणि बांधल्या झाल्यानंतर तिथे
जेव्हा बांधतात तर यशोदामाई म्हणते आता ज्या उखळाशी तू नटकट केली होती त्या उखळाशी तुला बांधते, कारण की उखळ म्हणजे खळ, खळ काय म्हणतात, दुष्टाला म्हणतात, खल म्हणतात ना, खल, खल कळालं तुम्हाला, सदरक्षणाय खल निग्राय, हां हां हां, खळ म्हणजे तू कृष्णाला मदत केली म्हणून तुला पण दंड, कारण तू त्याला मदत केलीस ना, बसा तुम्ही दोघं सगळं. आणि गेल्यानंतर सगळे गोपसखा प्रयत्न करायला कृष्णाला सोडण्यासाठी. तर भगवंत म्हणते अरे तू रोज रोज लोणी खाण्याला माझ्यासोबत राहायचे, आज मी बांधले गेले एक तर सोडाया. तर असं गोपसखा म्हटले जर तुला सोडलं तर यशोदामाई आम्हाला धुईन, त्याचं काय, तू तुझा प्रॉब्लेम, तू रोज तुला सांगितलं चोऱ्या नाही करायचं, तू करतो, तुझं आता कर्माचे तू फळं भोग. भगवंत माझा कर्माचा सिद्धांत मला सांगतात तुम्ही, अरे जे कर्म मी घडवतो माझ्यापासून सगळे कर्म, तुम्ही कर्म मला सांगतायत. ते म्हणे तो कर्माचे फळं भोग भाऊ. आणि तिथे आजूबाजूला खेळ आणि दाखवायचे, चिडवायचे कृष्णाला, आम्ही खेळतोयत आम्ही खेळतोयत. कृष्ण रडायचे पडायचे. आणि ही बातमी कळाली कोणाला, बलरामजीला. कोण बांधलं कृष्णाला, कोण बांधलं. तुम्हाला माहीत आहे कृष्ण कोण आहेत, साक्षात नरसिंहदेवाचा अवतार आहे, रामचंद्राचा अवतार आहे. त्याने सेतुबंधन केलं, रावणाचा वध केला, वामन अवतारामध्ये बलीचं मर्दन केलं होतं. त्याच्यानंतर भगवंताचे जेवढे जेवढे अवतार आहेत तेवढे असे मोठमोठे डिंग्या मारायला लागले. कोण बांधलं, यशोदा मी बांधलं. मग या तुला कळत आहे का कोण आहे, कोण आहे कृष्ण, हे अवतारामध्ये हे होता, हे अवतारामध्ये हे होता, ह्या अवतारामध्ये होतं. ते यशोदा म्हणते बलरामजी सगळे अवतार माझ्याच घरी जन्माला यायचे होते का, सगळे अवतार माझ्याच घरात जन्माला यायचे होते का, चल तुला पण बांधते. मग बलरामजीची जी काय अविशेष होता, ताकद होती, आपलं जो वेश होता तो शांत झाला. बलरामजी पण पळून गेले. भगवंत बलरामजी म्हणतात बघ तुझ्या कर्माचे फळं तू भोग, दरवेळा तुला सांगितलं तू काय ऐकत नाही, मी यशोदाचं सोडणार नाही, तू तुझ्यामुळे 2 फटके मला भेटतील. पळून गेले. पळून गेल्यानंतर बराच वेळ घेतल्यानंतर भगवंत तिथे गोष्टीचा विचार करतात. तिथे यमल अर्जुन नावाचे 2 वृक्ष राहतात की माझ्या नारद मुनी माझ्या भक्ताने यांना काय दिलं होता, शाप दिला होता, आता यांचा उद्धार करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंत काय करतात, त्या उखळाला फरफडत कुठे घेऊन जातात, वृंदावनमध्ये यमल अर्जुनच्या वृक्षाजवळ घेतात. आणि तिथं गोपसखा खेळत राहतात. खेळत असताना त्या यमल अर्जुनला भगवंत काय करतात, 2 वृक्षामध्ये त्या उखळाला अटकेतात आणि काय झटक्यामध्ये कडकडकड आवाज येतो आणि त्या 2 यमल अर्जुन वृक्षांचा काय करा उद्धार करतात. त्याच्यातून 1-2 देवताचे पुत्र जन्म, कुबेरांचे पुत्र मणिग्रीव आणि नलकुबेर, ते बाहेर प्रगट होतात. आणि एका वाक्यामध्ये सुखदेव गोस्वामी कथा सांगून समाप्त करतात. राजा परीक्षित विचारतो की महाराज तुम्ही कथा सुरुवात केली पण हे पुत्र होते कोण आणि यांना 2 वृक्षाचे फळं, आपलं वृक्षांचा जन्म का भेटला, ते मला विश्लेषण पण सांगा, तुम्ही वेळ अजिबात गडबड करू नका. मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की राजा की हे जे नलकुबेर आणि मणिग्रीव एकदा जे शिवजींचं मंदाकिनी गंगा आहे त्या गंगेमध्ये हे शिवचे अनुचर होते, कुबेराचे पुत्र होते. धनसंपत्तीमध्ये अतिशय मंद झाले होते आणि त्याच्याकडे ऐश्वर्य असल्यामुळे त्या ऐश्वर्याच्या बळावर मदिरा आणि मदिरेक्षा याच्याचा तर भोग करू लागले. आणि त्या दैवाने नारद मुनी त्या मंदाकिनी पर्वताच्या आणि त्या नदीच्या याच्यावरून जात असताना त्यांनी पाहिलं कुबेराचे 2 पुत्र उदंड झालेले आहेत, मला पाहून न पाहिल्यासारखं केलेले आहेत. आणि ऐश्वर्याचा आणि मदाचा याला गर्व झाल्यामुळं यांना काय करा, नग्न अवस्थेत असल्यामुळं पुढच्या जन्मामध्ये काय होईल, हे वृक्ष होतील. आणि ते बी वृक्ष कुठं होतील, जे नंद महाराजाचं महल आहे त्यामध्ये हे वृक्ष होतील. तर त्यावेळेस हे शाप देतात आणि बघा ते मंदाकिनीच्यामध्ये एकदम हे होतात. आणि मग काय, स्त्री मंदो सुरात्मा जनम, मदिरा मंदो, त्याचे मंद झाले. म्हणून माणसामध्ये पैशाचा, पदाचा, गर्व, धनाचा कधी मंद नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. कारण त्यामुळे मदिरा आणि मदिरेक्षाने पुन्हा मांस. आणि त्याच्या सुखदेव गोस्वामी सांगतात ज्याच्याकडे पैसा असेल तर मदिरा पितो आणि मदिरावर मांस खातो, आणि मांस खाताना निरपराध पशूंची हत्या करतो. त्यावेळी तो विचार करत नाही की आपलं बोट कापताना आपण खूप काळजीपूर्वक वागतो, पण दुसऱ्याचे गळे कापायला आपल्या 3 बोटाच्या जीवेसाठी दुसऱ्याचे गळे आपण सहज कापतो. आणि एकदा गळ्याच्या खाली गेल्यानंतर त्याची काय अवस्था होते. जसं आपण एक डेड बॉडी समशानभूमीत घेऊन जाळतो तसं दुसरे प्राणी आपल्या पोटाला समशानभूमी कशाला करताय तुम्ही. नॉनव्हेज खाणं म्हणजे काय, आपल्या पोटाला समशानभूमीच करणं येईल, कारण ती उचलून टाकतो. आणि काय भेटतंय, रबरासारखं एकदा खाली आतमध्ये गेलं की काही नाही राहत. दुसऱ्याचं मांस तोडून आपल्या अंगाचं मांस ओढण्याला काही अधिकार नाही. ह्या सृष्टीमध्ये सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे,
सगळ्यांना नका तेवढेच अधिकार आहेत, पण तुमच्या 3 बोटाच्या जिभेसाठी दुसऱ्याचे गळे कापल्या जातात. लोक म्हणतात रोज संडे हुआ मंडे रोज खाओ अंडे, एक दिन पडेंगे यमराज के दंडे. काय संडे हुआ मंडे रोज खाओ अंडे, एक दिन पडेंगे यमराज के दंडे पडेंगे. कारण प्रकृती कोणा ते लोकले माझा शाकाहारी आहे. शाकाहारी फळातून कोणी प्राणी जन्माला येतो का? नाही येत ना. मग कशाला निरपराध आपल्या दुसऱ्याच्या शरीर तोडून आपलं काय वाढवतात? मनुष्य म्हणून जगा. भगवंतानं प्रकृतीनं बघा, प्रकृती एवढी चांगली आहे. गाईला भूक लागली ना, तिला माणूस टाकलं तर ती खात नाही, ती गवत खाय. वाघाला किती जरी भूक लागला, गवतात जरी राहत असेल तर गवत खात नाही. पण माणूस असा नालायक आहे की जमिनीपासून आकाशातलं सगळं खातो तो. पण प्रकृतीनं जो नॉनव्हेज खातो त्याच्या ॲसिडिटी 60% एक्स्ट्रा असते नॉनव्हेज पचवण्याची शक्ती. आणि जे व्हेजिटेरियन असतात, शाकाहारी असतात, त्यांची नाही का आपल्याला शाकाहारी पदार्थ 6 तासात पचतं आहे आणि नॉनव्हेज 9 घंट्यात पचतं आहे. म्हणून जे नॉनव्हेज खाणारे लोक ना, त्यांच्या 2 गोष्टी दिसतात. भरपूर घाम येतो त्यांना आणि त्यांच्या अंगातून नेहमी दुर्गंध येतात. आणि ज्यांना दुर्गंध येते नेहमी परफ्यूम किंवा अत्तर मारतात नॉनव्हेज खाणारं. आणि जे शाकाहारी असतात ना, शुद्ध शाकाहारी, त्यांच्या अंगातून कधी दुर्गंध येत नाही, हे त्याचं लक्षण आहे. म्हणून आपण कोणी प्रवास करताना लक्षात आलं की समजा हा नॉनव्हेजचा चांगला हे शास्त्रात खूप उदाहरण दिलेले आहेत, आपल्याकडे हे नाही. आणि मग तिथे जेव्हा नलकुबेर भगवंत सुखदेव गोस्वामी वर्णन केल्यानंतर त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी उद्धार कशामुळे केला तुमचा? तुमची काही पात्र होतं ना, पण माझा जो भक्त आहे ना, त्या शापाला वरदान नाही का करायचं होतं आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमचा उद्धार केलेला आहे. आणि उद्धार केल्यानंतर भगवंताला ते यमल अर्जुन जे नलकुबेर आणि मणिगुरू भगवंताच्या सुंदर सुंदर प्रार्थना करतात. आणि ते प्रार्थनेमध्ये म्हणतात, भगवंता तुम्ही कृपाळू दयाळू सगळे जगाचे करतायत, तर तुमच्या कृपेमुळं माझा उद्धार झालेला आहे. आम्हाला अशी बुद्धी द्या की पुन्हा पुन्हा आम्ही काय करू, भगवंताची भक्ती करू. आणि एवढ्या प्रार्थना केल्यानंतर भगवंत त्यांना आशीर्वाद देतात की तुम्ही भक्ताचा संघ सोडू नका आणि पुन्हा तुम्हाला जे पद भेटलं आहे त्या पदाचा उपयोग करून माझ्या धामाची प्राप्ती करा. ह्या कथेचा फलश्रुती सांगतात की ज्यांच्या जीवनामध्ये जे काही मद असतात, ही कथा ऐकल्यानंतर ती नष्ट होतात. आणि भगवान दामोदराची जशी कृपा कोणावर झाली नलकुबेर मणिगुरू, तशीच जो साधक ही कथा श्रवण करतो दामोदर लीला. आणि इस्कॉनमध्ये 1 महिन्यात कार्तिक महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ नाही का दामोदर अष्टकम म्हटल्या जाते. नमामीश्वरम सच्चिता नंदरूपम, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये कोण जे सत्यव्रत मुनींना पद्मपुराणाने तुम्ही यूट्यूबला टाका दामोदर अष्टकम, त्याचं मिनिंग खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये भगवंताच्या लीलाचं बखान केलेलं आहे. आणि इस्कॉनमध्ये सगळे जेवढे जगभरातले 800 मंदिर आहेत, सकाळ संध्याकाळ दीपदान केले जाते कार्तिक महिन्यामध्ये ह्या दामोदर अष्टकम म्हणताना. आपल्याकडे वेळ नाही त्याच्यामुळं आपण कथेला हे करतो. आणि केल्यानंतर ही कथा केल्यानंतर भगवंत आणखीन भगवंताच्या बाललीला होतात. जेव्हा दामोदर लीला झाली तर एक दिवस भगवान त्याच्या महलामध्ये एक फळवाली आली. फळ घ्या, कोणी फळ घ्या, कोणी फळ घ्या, कोणी फळ घ्या असं उच्चार करत असताना भगवंत ऐकतात. एक फळवाली फळ घेऊन आलेली. आणि जसं आल्यानंतर ती बघायचे त्यावेळेस नाही का धान्याचं प्रदान बाला बलवतादार म्हटलं जातं. मग धान्याच्या, आता मी लहानपणी असताना आम्ही काय करत आठवं निठवं शेरभर हे आता कोणाला कळत नाही, नकटा पावशेर, हां पावशेर हातपाव हे असं माप असायचे. आई नाही का घेऊन जायची आठवं निठवं, कळतं का आठवं निठवं असतं ते घेऊन जायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये साखर साबण त्याच्यानंतर घेऊन यायचं. तसं ते आता तर पैशाचं व्यवहार आहे, पहिले ते खेडेगावात चालायचं. म्हणून भागवत समजायचं असेल तर खेडेगावच्या लोकांना लगेच समजतं. शहरातल्या लोकांना विचार करावं लागतं काय सांगतात, थोडं वेगळं सांगतात काय, नाही आपलंच आहे सगळं, वेगळं काही नाही आहे. तर त्या भगवंताने ऐकले ती आरोळी. काय ऐकली की फळवाले आले. तर भगवंत छोट्याशा कोमल नाजूक अतिशय छोटे छोटे भगवंताचे हस्तकमल त्याच्यात धान्य घेऊन येते, सांडत घेऊन येतात. तर फळवाळी जेव्हा भगवंताला पाहते तर भगवंताचं सौंदर्य पाहून एवढे मंत्रमुग्ध होते की त्याला फळ विकायचंच विसरून जाते. आणि गेल्यानंतर तिथे म्हणतात की मैया मला फळ दे, भगवंत म्हणतात. तर मग काय करतात ती फळवास, ती काय करते, भगवंत म्हणतात की आता थोडेसे छोट्याशा, आता जसं तुमची राधा आहे तिच्या हातात किती दाणे टिकतील तेवढे दाणे. म्हणले ठीक आहे बाबा टाक तो धान्याच्या माझ्या टोपरीमध्ये. आणि मग ती फळवाली काय करते, भगवंताला भरपूर
प्रचूर मात्रामध्ये काय करते, फळ देते. आणि फळ दिल्यानंतर जेव्हा ती टोकरी उचलायला लागते तर त्याची टोकरीत माणिक मोत्याने हिऱ्या रत्न्या जडानं भरून गेलेली. तिला प्रश्न पडला की फळ दिलेलं आहे पण कसं काय भरलं. गेल्यानंतर ती थोडीशी विचलित झाली, मला हे नको आहे. आणि गेल्यानंतर तिथं आचार्य वर्णन करतात की भगवंताला तुम्ही देण्याची इच्छा केली तर भगवंत तुम्हाला किती देतात याची कल्पना नाही करू शकत. खाली तुमची भावना शुद्ध पाहिजे. पुतण्यानं काय केलं, विष दिलं, तिला धात्री गती दिली. फळवालीने 2-4 फळं दिले, तिची टोपली कशानं भरली, माणिक पोत्यानं. म्हणून आपण ह्या जगामध्ये याला त्याला देण्यापेक्षा भगवंताला का देऊ नये, कृष्णाला का देऊ नये, विठ्ठला का देऊ, रामचंद्राला का देऊ नये. आणि तुम्ही म्हणा कसं द्यायचं, तर जे काय असेल त्यांना भोग लावा, नैवेद्य करा, त्यांना अर्पण करीत राहा. ते प्रेमाचे भुकेलेत. आणि मग त्या प्रेमाने गेल्यानंतर रोज फळवाली घेऊन यायची. तिचं एकमेव त्या धान्याशी नव्हतं, संपत्तीचं नव्हतं, की मला भगवंताचं रूप पाहायचं आहे. त्या रूपाला आकर्षित होण्यासाठी रोज फळ घेऊन नाही का मला. आणि तिला त्या मोबदला नकोच होता, तिला एकच मोबदला पाहिजे, भगवंताचं रूप, भगवंताचं सौंदर्य. आणि मग करीत असताना भगवंत नाना प्रकारचे लीला करायचे. लीला करीत असताना नंदबाबा सांगायचे की कृष्णा माझे खडाव घेऊन येतो का. तर भगवंत दरवेळेस भगवंताला सांगायचे. आणि भगवंत आपल्या भक्ताचे खडाव, त्यांना ताकद नसायची पण बळच पुतण्याला मारलं, त्याच्यानं तुर्णावताला मारलं. पण जेव्हा लीला करायची असेल, यशोद आपलं कुंती महाराज म्हणते नटो नाट्य धर, भगवंता तुमच्या लीला आम्हाला कळू शकत नाही, मी काय साधारण स्त्री. कुंती महाराजांच्या प्रार्थनेमध्ये गोप्याम दधे एवढं, म्हणजे एक एक श्लोकाला खूप कनेक्ट करतात. ते तुमच्या लीलाच कळत नाही, अद्भुत लीला आहेत. आणि मग कृष्ण तिथे अहो बत्तस्य बालसे बहोम, हां, की काय नंदगोप किती त्यांचं भाग्य समजायचं. त्यावेळेस राजा परीक्षित प्रश्न करतो कोणाला, सुखदेव गोस्वामी, राजन हे नंदबाबा आणि यशोदा यांनी कोणतं एवढं पुण्य केलं आहे, एवढी कोणती तपस्या केली, काय केलं आहे की भगवंत जगाचा ब्रह्मांड नायक पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्यांची सेवा करी झालेले आहेत. तर त्यावेळेस भगवंत आपलं राजा परीक्षित कथेला वर्णन करतात की धरा ही जी ब्रह्माजीचे 2 धरा आणि एक ह्या 2 जोडपं होते. ही भगवंत ब्रह्माजीकडे गेल्यानंतर ब्रह्माजीची खूप तपस्या केली. आणि तो खूप तपस्या केल्यानंतर ब्रह्माजी प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हटलं की आम्हाला भगवंत पुत्र रूपामध्ये द्या. तर ब्रह्माजी म्हटले भगवंत पुत्र रूपात देऊ शकत नाही, पण भगवंत तुमच्या लीला करण्यासाठी तुमच्या जगात येऊ शकतात. आणि तेच यशोदामाई आणि नंदबाबा आले होते. आणि भगवंताचे आपले, तर त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारण्याचं मागं काय, सुखदेव राजा परीक्षेचा, की जे नित्यसिद्ध भक्त आहेत त्यांच्यासाठी ते आहे, पण जे साधनासिद्ध भक्त आहेत तर त्यांसाठी काही भावना आहे का. आमचे मुलं बाळं होतील का कृष्ण, आमचे बंधू होतील का, आमचे सखा होतील का, आमचे प्रेयसी होतील का. तर राजा सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा जो ज्या भावामध्ये ज्या ज्या रसामध्ये भक्ती करेल, कोणी वात्सल्य रसात केलं, वात्सल्य रस म्हणजे काय, कृष्ण माझे आहेत आणि मी कृष्णाची माता आहे, कृष्ण माझे सखा आहे, मी कृष्णाचा मित्र आहे, कृष्ण माझे मित्र आहेत. ज्या ज्या भावनात तू सेवा करशील त्या त्या भावनेत भगवंत तुझ्याशी तसा तसा आदान प्रदान करतील. म्हणून तू साधना कर, भगवंत त्याबरोबर तुझ्याशी लीला करते, चिंता करू नकोस. कारण राजपरीक्षेला प्रश्न पडला होता की भगवंताचे ऑलरेडी आई वडील आहेत, मित्र बांधव सगळे, तर आपला काही नंबर लागेल का नाही बाबा. म्हणून भगवंत राजा परीक्षितनं सुखदेव गोस्वामीला प्रश्न केला. आणि मग केल्यानंतर भगवंत छोटे मोठे झाले, भगवंत 1-1.5 वर्षे झाल्यानंतर भगवंत नंदबाबाकडे गेले. मग नंदबाबा तुम्ही रोज गायला घेऊन जातात, आम्ही घरांमध्ये खूप कंटाळलो. गोरक्षा वाणिज्य, गायीचे रक्षण करणं, शेती करणं. कृष्ण बलराम हे दोघं कशाचं प्रतीक आहे, कृषी गोरक्षा वाणिज्य, गायीचं रक्षण करणं आणि बलरामजी शेतीचं रक्षण करणं. हाल कशासाठी, 2 गोष्टीसाठी, शेती नांगरण्यासाठी आणि आपले प्रॉब्लेम हॉल करण्यासाठी बलरामजी आहेत, म्हणून हाल आहेत. आणि गदा कशासाठी ठेवतात, जो कोणी साधकांच्या जीवनामध्ये ते आदी गुरु आहेत ते नाश करण्यासाठी बलरामजी आहेत. म्हणून जर कृष्णाकडे जायचं असेल तर बलरामजीची कृपा खूप मोठी. म्हणून आपल्या जीवनाचे हाल करायचे असेल तर बलरामजी आणि कृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. आणि मग त्यावेळेस ते म्हटलं की आम्हाला पण गायीला घेऊन जायचं आहे. तर भगवंत यशोदामाई म्हटले तुम्ही लहान आहेत, आता तुम्ही कसं काय घेऊन जाऊ शकतात. नाही म्हणे हट्ट पेटलं,
1 महिना झाला 2 महिना झाले काहीतरी द्या. त्यावेळेस भगवंत हे आपलं नंदबाबा आणि यशोदा काय करतात, त्यांना बछडे देतात आणि बछडे घेऊन जातात. तो देवपोळीचा दिवस असो गोपाष्टमी. गोपाष्टमीच्या दिवशी भगवंत सगळ्या गाई बछड्यांना, आपलं गाईना नाही बछड्यांना घेऊन जातात. आणि भगवंत यशोदा माई कृष्ण बलरामजीला सांगायचे की याच्याकडे लक्ष ठेव, पाण्यामध्ये तर उडी मारणार नाही, झाडावर तर चढणार नाही, त्याच्या पायात काटे तर टोचणार नाही, तुझं लक्ष ठेव त्याच्याकडे, त्याला टाईम टू टाईम खाऊ घाल, तो लय नटखट आहे आणि तू सगळं लक्ष ठेव. असं भगवान. आणि बलरामजी 5 रसामध्ये स्वाद करायचे भगवंताशी. साख्य रसामध्ये, वात्सल्य रसामध्ये, दास्य रसामध्ये पण करायचे. दास्य रसामध्ये सेवक असायचे, साख्य रसामध्ये मित्रभावात असायचे आणि वात्सल्य रस म्हणजे काय, आईसारखी काळजी पण घ्यायची. हे भगवंताचं म्हणजे बलरामजीचं रसामध्ये करायचे. आणि करीत असताना भगवंत गोपसखांना घेऊन जात असताना मामाने काय एक एक खेळणे पाठवायचा. मामा एक एक खेळणे, भाच्याच्या प्रती लय प्रेम मामाचं, आणि मामाने जेवढे खेळणे पाठवले भाचा एक एक खेळणं तोडायचं. आतापर्यंत मामाने किती खेळणे पाठवले, पुतना मावशी पाठवली, त्याच्यानंतर तृणावत, शक्ताशूर आणि आता 4थं खेळणं पाठवलं. मामा विचार करतो मी जेवढे खेळणे पाठवतो माझा भाचालेच बदमाश आहे. हां, मामाचे खेळणे कोण तोडले, भाच्यानं तोडले. आणि भाच्याचा नियम होता एक खेळणं तोडल्याशिवाय जेवायचं नाही, असा नियम असायचा.